जय गो माता. ऑलरेडी 5-6 मिनिट लेट झालाय. जे आले त्यांनी काय कालचे काही प्रश्न आहे का? हर्षल सर, हो सर. काल जे काही शिकवलं त्यामध्ये काही प्रश्न आहे का? नाही. मी प्रश्न ते तुम्ही जे नाडी परीक्षण जे सांगितलं होतं ते हा. आज फारसं काही मला करायला ऍक्च्युली वेळेअभावी करायला प्रॅक्टिस करायला मिळालं नाही. बर. आवाज सर तुमचा कमीच येतोय मला. आज मगाशी येत होता व्यवस्थित, आता आय थिंक सो माईक जवळ. आता येतोय का आवाज? आवाज येतो आहे. नाही, बारीक येतोय का? हा सर, बारीक येतोय का आवाज? बारीक येतोय. हा, म्हणजे हळूहळू स्लो होऊन जातो. आता येतोय का आवाज? येतोय आवाज येतोय, पण नंतर मग बोलता बोलता एकदम कमी होऊन जातो आवाज. मे बी माईकची सेटिंग कदाचित. तेच माईकचं सेटिंग करतोय. आता येतोय का व्यवस्थित? आता यायला पाहिजे. आता येतोय का चांगला? हो, येतोय. ठीक आहे. जंगम सर, व्हिडिओ ऑडिओ काही चालू करता येईल का? गुड. आज पाटील सरांनी लावलाय, व्हिडिओ चालू केलाय. कालचे अजून काही प्रश्न आहेत का? काल मी शेवटी एक नाभी विज्ञान सांगितलं, त्या बाबतीत काही प्रश्न आहे का? कोणाला प्रश्न नाही त्या बाबतीत? तर मी एक प्रश्न विचारला तर उत्तर द्यावं लागेल ना. प्रश्न आहे का कोणाला? अजून घुमतोय आवाज? सर कमी येतोय. हा, मला कमी येतोय. नाही, ऐकू नाही येते. आवाज क्लिअर नाही सर. येत नाही अजून? आवाज घुमतोय. घुमतोय? हो. आता येतोय का? अजून घुमतोय आवाज? येतोय. घुमतोय का अजून आवाज? नाही. ठीक आहे.
काल आपण नाभी विज्ञान जे काही थोडंसं शिकलो त्यात कुणाला असा प्रश्न नाही पडला की हे नाभी सरकली आहे हे कळतंय, कसं कळतंय वगैरे ते काय सांगितलं. म्हणजे त्याच्यावर उपाय काय किंवा ते बरं कसं करायचं किंवा ती जागेवर कशी आणायची या बाबतीत कोणी काही विचार नाही केला? हो सर, मला आलेला तसा प्रश्न, पण मला असं वाटलं की तुम्ही आजच्या सेशन मध्ये तुम्हीच सांगाल. नाही, त्यामुळेच मी विचार विचारलं की नाभी विज्ञान बद्दल काही प्रश्न आहेत का किंवा ते ठीक आहे, प्रॉब्लेम कळाला पण त्याच्यावर सोल्युशन काहीतरी द्यायला कारण पाहिजे. ही गोष्ट मी ऐकली होती की नाभी सरकली तर ती बसवता येते वगैरे, काय आता त्याच्या मागचं काय गुड आहे ते माहिती नाही मला त्याच्याबद्दल, बट ऐकलं होतं. नाही, आता माहिती झालं की नाही नाभी सरकल्याने काय होतं हा, का नाही? अजून नाही क्लिअर झालं? परत एकदा तुम्ही सांगाल तर बरं. हे नाभी सरकली तर काय होऊ शकतं हे काल सांगितलं होतं ना की नाभी हे काय असतं, आपलं शरीराचं केंद्र आहे. केंद्र कुठल्याही गोष्टीचं जर बदललं तर पूर्ण पूर्ण गोष्टीवर त्या फरक पडणार ना. आपण एखादी तबकडी आहे, आपण जर बोटावर फिरवत असेल आणि जर ते सेंटर आपण बदललं तर ती पडणार आहे खाली, म्हणजे काहीतरी फरक पडतोय. तसं आपल्या शरीरावर पण फरक पडतो. ज्यावेळेला आपलं सेंटर बदलतं तर त्यावेळेला काय होतं की नाभीपासून प्रत्येक अवयवाला एक एक शीर गेलेली असती. ते काल मी सांगितलं की ज्यावेळेला गर्भामध्ये तयार होतं आपलं शरीर त्यावेळेला प्रत्येक अवयव हा नाभीपासून सुरुवात होतो आणि नाभीतनं प्रत्येक एक शीर प्रत्येक अवयवाला जसं जसं तयार होतं तसं एक शीर तयार होत असते. तर ती शीर कायम आपल्याला आयुष्यभर त्या नाभीला जोडलेली असते, ती प्रत्येक अवयवाची शीर. मग ते जर सेंटर बदललं तर काही शिरा ताणल्या जातील, काही ढिल्या पडतील. त्याप्रमाणे त्या अवयवांना फरक पडणार आहे, काहीतरी त्रास व्हायला चालू होणार आहेत की जे आपल्याला सोनोग्राफीत येणार नाहीत, कुठल्याही टेस्टमध्ये येत नाहीत. तर ते जर सेंटर बिघडलं तर काही लोकांना पायात गोळे येतात, काहींना डिसेंट्री होती, काहींना कॉन्स्टिपेशन होतं, काहींना अपचन होतं, पचत नाही, भूक लागत नाही, असं काय प्रत्येक इंद्रियावर फरक पडणार आहे. तर कुठली शीर आणि कुठल्या साईडला सरकले त्याप्रमाणे इंद्रियांवर फरक पडत असतो. असे वेगवेगळे त्रास होत असतात आणि कळत नाही की असं का होतंय. ते नाभी पहिल्यांदा चेक करायची. नाभी जर सरकली असेल तर ती कशी बसवायची ते आता मी सांगेन. आता कळालं का नाभी कशासाठी महत्वाची आहे, नाभी परीक्षण कशासाठी महत्वाचं आहे हे कळालं का? हो सर. आपल्या नाभी सेट करण्यासाठी किंवा जागेवर बसवण्यासाठी भारतामध्ये प्रत्येक जसं भाषा बदलत असते, एका फर्लंगला भाषा बदलती, तसं प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एरियामध्ये पद्धत सुद्धा बदलते. सगळ्या पद्धती बरोबरच आहेत, कुठल्या चुकीच्या नाही आहेत किंवा कुठली चांगली आहे कुठली वाईट आहे असं काही नाही. सगळ्या पद्धती एकसारख्याच. आपल्याला मुख्य उद्देश काय की नाभी एक आपल्या सेंटरच्या त्या जागी परत आणणे, हे सगळ्या पद्धतीमध्ये होत असतात. आणि 300-350 पद्धती आपल्या भारतामध्ये ह्यासाठी वापरल्या जातात. वेगवेगळे जण वापरतात. प्रत्येक खेडेगावात बघितलं तर काहीतरी वेगळीच पद्धत असते. 2-4 पद्धती मी सांगू शकतो त्यातल्या. एक म्हणजे पोटावर तेलाचा दिवा वगैरे ठेवून करतात. दुसरी पद्धत आहे की पोटाला मालिश करून ते काही लोकांना ते ज्ञान असतं किंवा ती कला असते, किंवा मालिश करून ते बरोबर नाभी ज्या साईडला पाहिजे त्या सगळे साईडला ते सरकवू शकतात. नंतर काही जण व्हॅक्युमचा दिवा हे करतात, व्हॅक्युमचा पंप असतो जसं त्याला व्हॅक्युम तयार करतात. नाभीला पूर्ण असं व्हॅक्युमने बंद केलं जातं, ओढली जाते नाभी, मग ती ऑटोमॅटिक आपल्या जागेवर येऊन जाते ती. त्यासाठी ते रिक्षावाले पूर्वी हॉर्न नसायचे, त्याचे फुगे असायचे वाजवण्यासाठी. त्यांचा हॉर्नच्या ऐवजी ते फुगे असायचे साईडला वगैरे. तर तसल्या फुगेवर लावून ते दाबून पुढे ते रिक्षाचं जसं वाजण्याचं असतं तसंच एक साधारण आकाराचं पुढं एक भांडं असतं, ते आपल्या नाभीवर ठेवतात आणि ते दाबलेलं सोडलं की ते व्हॅक्यूम तयार होतात.
आत ओढली जाते आणि ते थोड्या वेळाने ज्यावेळेला सेट होईल त्याला ते ऑटोमॅटिक निघतं. असं एक प्रथा आहे. अशा बऱ्याच पद्धती आहेत. त्याच्या नाभीमध्ये जर थोडाफार फरक झाला असेल, जास्त सरकली नसेल, थोडी सरकली असेल, तर नाभीमध्ये आपण देशी गाईचं तूप टाकून सुद्धा ऑटोमॅटिक ती जागेवर येऊ शकते. दुसरी एक पद्धत जी आहे ती म्हणजे आपण अंगठ्याच्या खाली पायाचा अंगठा, पायाचा समजा हा अंगठा आहे, त्या अंगठ्याच्या इथे खाली एक शीर असते. प्रत्येक अवयवाला जशी एक शीर गेली असते तिथे अंगठ्याच्या इथे खाली असते. तर ती आपण अशी पकडून त्याची ओढता येते. ज्या पाया मोजल्यानंतर आपल्याला कळते की एका या साईडचा समजा वर गेलेला आहे शरीर, तर ह्या साईडचा अंगठा आपल्याला ओढायचा आहे खाली. तर ते हातात धरून असे जोरात ओढतात. तिथे आपण बोट मोडल्यासारखा आवाज येतो, पण ऍक्च्युअली ते बोट मोडत नाही. ती शीर सरकली जाते किंवा नाभी पूर्ण ओढली जाते, त्यामुळे तो आवाज येतो, खटकन असा आवाज येतो. तसं ते सेट करता येतं. आपल्या घरात कुणी काय बघितलं का की आपल्या घरातले सगळ्यांचे आहेत का नाभी सेट? तुमच्या स्वतःच्या आहेत का सगळ्यांच्या? कोणी फोटो नाही पाठवला, कोणी काहीच केलेलं नाही. मी सांगितलं होतं आपल्या हाताचे फोटो काढून पाठवा, आज कोणीच पाठवलेलं नाही. स्वतःचे तरी बघितले की नाही लोकांनी सगळ्यांनी? हो सर. बाकी अजून दोघं तिघे आहेत, कुणी उत्तर देत नाही, काही बोलायला तयार नाही. अरुण सर, थोडं मागचं जास्त दिसतंय, तुमचा चेहरा सुद्धा दिसत नाही काही. थोडस पुढं, थोडा कॅमेरा जवळ घेता येईल का? मी सांगितलं की मागं तुम्ही बॅकग्राऊंड लावू शकता, एखादं पिक्चर लावू शकता, कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते. तो प्रयत्न नाही केलेला दिसत तुम्ही. ठीक आहे, नाभी विज्ञान हा प्रयत्न करायचा. तर तुम्ही जर चेकच नाही केलं तर पुढचं मला सांगण्यात काही अर्थ नाही. आपल्याला 3च दिवस आहेत आता. नंतर जरी आपण एकत्र राहणार असलो तरी आता सांगितलं त्याच वेळेस शिकणं महत्वाचं आहे. तर सर एक प्रश्न आहे बोला. की दोरीने जेव्हा तुम्ही सांगितलेलं ना दोऱ्याने चेक करायचं, त्या पेशंटला बसवायचं आणि सरळ ताट बसवायचं की झोपून मग मोजायचं? पेशंटला पूर्ण झोपवावं लागतं. मोजताना पूर्ण झोपल्याशिवाय मोजणार कसं? व्यवस्थित झोपायचं त्याला. बसून आपण मोजता येणार नाही. नाभीतून असं कसं मोजणार? तो मान असं वाकडं तिकडं करेल त्यावेळेला तुमचं ही इकडे येईल, ज्यावेळेला असं करेल त्यावेळेला त्याचं अंतर वेगळं राहील. ज्यावेळेला तो झोपेल त्यावेळेला व्यवस्थित ताठ असं पूर्ण व्यवस्थित झोपला, हलता, पेशंटने हल्लं नाही तर ते तुमचं जे माप आहे ते मोजता येईल दोन्हीकडे. पेशंटने ताठ झोपायचं आणि हात दोन्ही असे असे खाली ठेवायचे हात. आणि रिलॅक्स, ज्यावेळेला तो रिलॅक्स होईल त्याच वेळेला आपल्याला ते सेट करता येतं. ज्यावेळेला तो पाय आपण उचलून ते सेट करत असतो, असं अंगठा ज्यावेळेला ओढत असतो त्यावेळेला ते पूर्ण सैल झाला पाहिजे पाय. त्यांनी स्वतःने उचलला नाही पाहिजे, आपण स्वतः उचललं गेलं पाहिजे. त्यांनी पूर्णपणे त्याच्यावरचा कंट्रोल सोडला पाहिजे, तर ते नस सरकू शकते पटकन. नाहीतर त्याचा भयंकर त्रास होतो, भयंकर ताकद लागते, तरी पण हे होत नाही. त्यामध्ये सुद्धा माझा अनुभव असा आहे की नॉनव्हेज खाणारी जी लोक आहेत जास्त, म्हणजे अगदी कधीतरी खाणारे असे नाहीत,
पण आठवड्याला 2दा 3दा वगैरे खाणारी जी नॉनव्हेज खाणारी लोक आहेत किंवा ज्यांचा आहार बॅलन्स नाही आहे, अशा लोकांच्या पोटऱ्या ह्या एकदम कडक झालेल्या असतात. तुम्ही पोटरी दाबून बघा, त्याच्यावरून कळतं की त्यांनी त्याचा आहार जनरली काय. आता काही गोष्टीमध्ये ते पोटरी कडक असते, म्हणजे जे व्यायाम रोज करतात, जसे बॉडी बिल्डर किंवा अशा प्रकारची जी लोक आहेत की रोज भरपूर व्यायाम करतात पायाचा वगैरे, तर त्यांची कडक असतात. तसं ते सगळं या लोकांचे कडक होतात. त्यांचा आहार म्हणजे काही ह्याच्यामध्ये जैन धर्म बहुतेक असेल, त्याच्यामध्ये ते जमिनीच्या खालचं खात नाहीत. नक्की माहिती नाही कुठल्या धर्मात, पण जमिनीच्या खालचं कुठला पदार्थ खात नाहीत. म्हणजे कांदा, लसूण, बटाटा अशा गोष्टी ते खात नाहीत, कधीच खात नाहीत. अशा लोकांच्या पण पोटऱ्या मी बघितल्या त्या कडक होतात. म्हणजे त्यांचा बॅलन्स आहार नाही येतो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रोटीन, विटॅमिन जे काही आपल्याला लागतं ते काही त्यांना पोषक द्रव्य कमी पडत असतात, कारण त्यांचा आहार हा लिमिटेड असतो, ठराविकच गोष्टी खातात. तर त्या लोकांचं एक पोटरी कडक झालेली असते. आणि जर आपल्याला नाभी सेट करता येत नाही, त्रास होतोय, किती ताकद लावली तरी सरकत नसेल, तर त्या पोटरी पूर्ण दाबून दाबून पाय शिथिल करायचा पूर्ण, आणि नंतर पुन्हा प्रयत्न करायचा. आणि ह्या गोष्टी सुद्धा उपाशी पोटीच करता येतात. जसं आपण नाडी परीक्षा करतो त्याच वेळेला आपण हे सेट करू शकतो. नाभी परीक्षा आपण दिवसात कधीही करू शकतो, पण ते जर सेट करायचं असेल तर मात्र त्याचं पोट पूर्ण मोकळं पाहिजे, कारण आपल्याला बेंबीपासून सगळ्या शिरा हलवायच्या असतात, त्यावेळेला पूर्ण पोट मोकळं पाहिजे. त्यांनी सकाळी टॉयलेटला वगैरे जाऊन आला असेल आणि पूर्ण साफ असेल पोट, आणि त्यांनी जर काही खाल्लं पिल्लं नसेल तर ते लगेच सेट होतं. आता त्याला इतकी काही गरज नाही की बा त्यानं थोडंफार काही खाल्लं असेल तर नाडीमध्ये लगेच फरक पडतो. तसं नाभी सेट करायला थोडीफार जास्त ताकद लागेल, पण होतं ते. तसं नाडी परीक्षेला तुम्हाला जे काही हे सांगितलं की असं या कंडिशन्स पाहिजे, तसं इतक्या काही कडक असायला पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याचशा त्या पाळल्या पाहिजेत, तर ते आपल्याला सोपं पडतं आणि पेशंटला अजिबात दुखत नाही, काहीच होत नाही, त्रास अजिबात होत नाही. ते जर आपण जास्त ताकद लावून केलं तर थोडंफार दुखू शकतं. अगदी काही जोरात कळ येणे वगैरे किंवा असं फार काही होत नाही, पण थोडंसं त्याला दुखतं. जर असं त्यांनी काहीतरी वेगळं केलं असेल किंवा ते नॉनव्हेज वगैरे खातात, त्यांचे कडक असतात, अशा लोकांना थोडंफार दुखण्याची शक्यता असते. बायकांचं पटकन होतं, पुरुषांचं जरा ताकद लागते. ठीक आहे, अजून काही प्रश्न नाही ना? कालचा एक मुख्य मुद्दा आपला राहिलेला आहे. ज्यांनी वह्या घेतल्या आहेत, पेन घेतला आहे, त्यांनी 1 2 3 1 2 3 8 कॉलम करायचे. 8 असे कॉलम करायचे, जरा मोठे मोठे करा. एका पेजवर 4 कॉलम असतील, दुसऱ्या पेजवर 4 कॉलम असतील, असं 2 पेजचं जे काही हे आहे वही आहे, त्या 2 पेज दोन्ही मोकळ्या असतील असे पेज काढा. तिथे 8 कॉलम काढा, इकडे 4 इकडे 4. पहिला कॉलम जरा थोडासा मोठा राहू दे, पहिला दुसरा, बाकी साधारण सारखे केले तरी चालतील. दोन मिनिटं.
ओके. आता पहिल्या कॉलम मध्ये हेडिंग लिहायचंय मुख्य अंग किंवा इंद्रिय. अंग म्हणजे इंद्रिय, मुख्य इंद्रिय. दुसऱ्या ह्याच्यात लिहायचं उपंग, उप इंद्रिय किंवा उप अंग. तिसऱ्या ह्याच्यात लिहायचंय संबंधित तंतू. चौथ्या सर ह्याच्यात आवाज लिहायचंय, थोडा कमी येतोय. हा कमी यायला लागला. ठीक आहे. परत एकदा सांगा ना सर. हा, पहिला कॉलम सांगितलं मुख्य अंग, दुसरा आहे उपअंग, तिसरा आहे संबंधित तंतू, चौथा आहे संवेदित अंग. संवेदना कुठे होतात ते अंग किंवा ते इंद्रिय. पाचवा आहे बदलणारा भाग किंवा अवयव. कुठल्या अवयवावर काही बदल होतात ते. आणि त्यानंतरचा आहे जिभेचा रंग. जिभेचा रंग बदलत असतो काही गोष्टींमध्ये. त्यानंतरचा आहे भावना. भावना बदलतात माणसाच्या. आणि सर्वात शेवटी आहे ध्वनी, म्हणजे आवाजामध्ये फरक पडतो. त्यातलं पहिलं इंद्रिय जे मुख्य आपण इंद्रिय बघतोय ते आहे फुफ्फुस. फुफ्फुसामध्ये जर काही बिघाड झाला तर ते आपल्याला या गोष्टींवरनं कळतं. हा तक्ता फार महत्वाचा आहे. थोडस 2-4 वेळेला पाहायचं आणि लक्षात ठेवायचं थोडस. पहिलं अंग आहे फुफ्फुस. उपअंग आहे मोठं आतडं. संबंधित तंतू आहेत त्वचा किंवा रक्त. हे काय आहे मी नंतर डिटेल्स व्यवस्थित सांगेन, हे फक्त लिहून घ्या. संवेदित अंग आहेत नाक. बदलणारा भाग आहे त्वचा. आणि जिभेचा रंग हा उजळ होतो. भावना उदासी. आणि ध्वनी मुसमुसणे. माणूस मुसमुसतो काहीतरी असं. मुसमुसणे म्हणजे साधारण तुम्हाला लक्षात येईल काय होतं. एखादा मुसमुस मॅक्सिमम हे बायकांच्या बाबतीत आपण बघतो. तर फुफ्फुसामध्ये जर काही आपल्याला बिघाड झाला तर तो कशामुळे असतो की त्याचं रिलेशन असतं ते मोठ्या तड्याशी असतं. त्या दोन्हीमध्ये काहीतरी फरक पडला तर त्वचा आणि रक्त ह्याच्यामध्ये बदल होतात आणि ते आपल्याला नाकावर दिसतात. नाकावर काहीतरी फरक, म्हणजे नाकीची त्वचा काहीतरी वेगळी होती, काहीतरी डाग पडतील किंवा असं काहीतरी होईल. आणि बदलणारा भाग किंवा अवयव आहे ती त्वचा आहे. म्हणजे नाकाची त्वचा काहीतरी त्यामध्ये फरक पडतो, ती उजळ होते. जिभेचा रंग जिभेचा रंग बघायचा अशा पेशंटचा. तो जर उजळ असेल तर हा फुफ्फुसाच्या रिलेटेड थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. फुफ्फुस आणि मोठं आतडं, म्हणजे तुमचे पचनाच्या बाबतीत प्रॉब्लेम असेल तर जिभेचं फेंट होती. जीभ आपली पिंक असते, त्याच्याऐवजी ती थोडीशी फेंट व्हायला लागते. त्यामुळे जीभ बघितली, डॉक्टर जीभ बघतात मॅक्सिमम, त्याच्यावरून त्यांना काही काही गोष्टी कळत असतात. भावना म्हणजे तो साधारण तो माणूस थोडासा उदास राहायला लागतो. ह्या आपल्याला नवीन पेशंट असेल तर ह्या भावना किंवा ध्वनी हे काही जास्त कळणार नाही. जवळच्या लोकांनाही कळणार की हल्ली सध्या जरा उदास राहायला लागलाय किंवा थोडा मुसमुसतोय, काहीतरी त्रास, काहीतरी कारण करून त्रास करून घेतोय वगैरे असं. तसं आता दुसरं आहे प्लीहा किंवा स्वादुपिंड. मुख्य अवयव प्लीहा किंवा स्वादुपिंड. उपांग आहे जठर. संबंधित तंतू आहे कोमल अंग. मुख्य अंग कुठलं, संवेदित अंग आहे मुख. आपल्या पूर्ण शरीरामध्ये चेहऱ्याची त्वचा ही थोडी नाजूक असते, त्यामुळे
चेहऱ्याचं साबण काही जण वेगळे तयार करतात आणि बाकी शरीराला लावायला वेगळे असतात. चेहऱ्याला लावणारे सगळे बरेचसे गोष्टी आपण बाजारात ज्या मिळतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात. त्या कशासाठी असतात की आपलं त्या त्वचा ही थोडीशी कोमल असते. बदलणारा भाग आहे ओठ आणि जिभेचा रंग हा पिवळसर होतो. आता हे रंगातल्या छट्या ह्या तुम्हाला बरेच दोन पेशंट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की कोणाचं पिवळसर वाटतंय, कोणाचं उजळ वाटतंय, कोणाची लाल झालेली दिसते. भावना ही उत्सुकता असते. उत्साही होतात ती माणसं. आणि ध्वनी आहे गुणगुणणे, काहीतरी सतत गुणगुणत असतो तो. ठीक आहे. तिसरा अवयव आहे, मुख्य अंग आहे हृदय. उपांग आहे छोटं आतडं. संबंधित तंतू आहे मस्तिष्क किंवा रक्तनाडी. संवेदित अंग आहे जीभ. बदलणारा भाग आहे मुख, म्हणजे चेहरा. संवेदित अंग काय सर? हा, संवेदित अंग जीभ. मस्तिष्क नाडी नंतर काय मग? जीभ 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 व्यवस्थित ऐकू येत नाही का माझं? नाही, लिहिता लिहिता जरा फास्ट झालं. सर पुन्हा एकदा सांगा ना पहिल्यापासून. सर आवाजाचा प्रॉब्लेम आहे तुमच्या इथे. काय होतंय नक्की मला काही कळेना. सर आवाज तुमचा असा क्लिअर येत नाही. आज आमचं माईक सेट करणारच माणूस नाहीये, गैरहजर आहे. आता येईल काय? येतोय का क्लिअर जरा? हो सर. आता क्लिअर येतोय व्यवस्थित? हो हो अगदी व्यवस्थित येतोय. ठीक आहे. आता कुठून परत चालू करू? हृदयापासून? हृदय हृदय. ओके. हृदय मुख्य अंग आहे, उपांग आहे छोटं आतडं. संबंधित तंतू आहे मस्तिष्क किंवा रक्तनाडी. संवेदित अंग आहे जीभ. बदलणारा भाग आहे, अवयव आहे मुख, म्हणजे चेहरा. जिभेचा रंग हा लाल होतो. भावना खुश होणे. आणि ध्वनी हसणे. थोडंफार जास्त हसायला येतं त्याला. चौथा आहे हृदयावरण. त्याचं उपांग आहे त्रियुष्मक. संबंधित तंतू आहे मस्तिष्क किंवा रक्तनाडी. हृदय आणि हृदयावरण हे साधारण सारखंच आहे. जीभ त्याचे संबंधित अंग जीभ. बदलणारा भाग किंवा अवयव पुन्हा मुख. पुढचे सगळं सेमच आहे. जिभेचा रंग लाल, भावना खुश आणि ध्वनी हसणे. चौथं आहे मूत्रपिंड, एक किडनी म्हणतो आपण त्याला मराठीत. उपअंग आहे मूत्राशय, युरिनरी ब्लॅडर. संबंधित तंतू आहे नख, केस आणि मज्जातंतू आणि दात. ह्या चारही गोष्टींवर फरक पडू शकतो. संवेदित अंग आहे कान. बदलणारा भाग आहे कोपरा किंवा गुडघा किंवा घोटा.
म्हणजे आपल्या हाताचा हे काय कोपरा जो असतो तो, किंवा गुडघ्याला, आणि घोटा म्हणजे पायाच्या मध्ये आपण जे पायाच्या पंजाच्या वर जे हे असतं थोडंसं एक गोल असा भाग असतो, त्याला आपण घोटा म्हणतो ना. तर तिथे या ठिकाणी ते कलर बदलतात. काय बदलतात तर काळसर दिसतं, सगळी त्वचा ही काळे डाग पडतात. मध्ये मी पहिल्या वेबिनारमध्ये 1-2 फोटो दाखवले ते असे कोपराचे डाग वगैरे, हे या गोष्टीमुळे होतात. मूत्रपिंड किंवा मूत्राशयामध्ये जे काही फरक पडतात त्यामुळे. जिभेचा रंग हा काळसर होतो, काळा. भावना भीती आणि ध्वनी आहे गुरगुरणे. म्हणजे माणसाने घाबरला की थोडस जे वेगळ्या पद्धतीनं बोलायला लागतं, गुरगुरतो, ते ध्वनीमध्ये फरक पडतो. शेवटचा आहे यकृत आणि त्याचं उपांग आहे पित्ताशय. संबंधित तत्व आहेत पेशी, आपल्या टिश्यूज, सर्व पेशी. संवेदित अंग आहे डोळे आणि बदलणारा भाग आहे नख. नखांवर हे लगेच लक्षात येतं. जिभेचा रंग हिरवट किंवा हिरवा. भावना आहे चिडचिड. ध्वनी अर्थात चिडचिड झाल्यानंतर माणूस थोडस ओरडतो, ओरडणे. पित्ताशयाच्या रिलेटेड किंवा लिव्हर किंवा जे काय म्हणतात, लिव्हर हे यकृत या रिलेटेड काही प्रॉब्लेम आले तर आपल्या नखांमध्ये जे नख प्लेन असतात ती थोडीशी त्याच्यावर लाईन्स यायला लागतात, थोडस कलर बदलतो. अजून एक हे असतं की आपल्या बोटावर, आता तुम्हाला इथे दिसणार नाही कळाला, पण बोटाला इथे आपल्याला एक पांढरं असं चंद्रकोर असते बघा, आहे का आपल्या सगळ्यांच्या बोटांवर? हो सर, ते नखाच्या मध्येच येतं ना ते हा, कधीतरी. म्हणजे आपल्या इथे त्वचा संपली की इथे थोडस, तर तुम्हाला ह्याच्यात दिसते की नाही माहित नाही, त्याचं थोडंसं पांढरं असतं. हो. हे थोडंसं असलं पाहिजे. ते हे जर काही प्रॉब्लेम आले ना, या नखांमध्ये हा सुद्धा फरक पडतो की हे पांढरं गायब होतं, पूर्ण नख असं दिसतं. आणि ते नख हे कायम असं साधारण थोडंसं चकचकलं पाहिजे, रफ नाही दिसलं पाहिजे. ते रफ दिसलं की समजायचं की काहीतरी पित्ताशयाच्या रिलेटेड किंवा यकृताच्या रिलेटेड काहीतरी थोडीशी समस्या आहे. त्यामुळे हे आपल्याला बाह्य असे जे हात बघितले लोकांचे की आपण असं हे बघतो, नाभी बघतो इथंच हातावर, उलटं केलं की आपल्याला इथे सगळं जे काही काळं दिसतं इथे, हे जे आपले या साईडला इथे किंवा इथे आपले जे काही पेरं जिथं असतात, पेरं जे म्हणतो आपण, हे 3 पेरांचं बोट असतं, तर ते पेरं जिथे एकत्र येतात तर तिथं असं काळसर व्हायला लागतं. या इथे काळसर व्हायला लागतं, जिथं बोट सुरू होतात ते, अशा या ठिकाणी काळसर व्हायला लागलं की समजायचं की त्याचा काहीतरी पित्ताशयाच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याला जरी पित्त होत नसेल, म्हणजे तो माणूस जरी म्हणत असेल किंवा मला पित्ताचा काही प्रॉब्लेम नाही आहे, मला काही मळमळत नाही आहे किंवा काहीच होत नाही, पण पित्ताशयाचे साधारण एक 5 ते 5,500 फंक्शन्स आहेत आपल्या शरीरामध्ये. तर त्यात पित्ताशयात थोडाफार जरी काही फरक पडला तर यातलं कुठले ना कुठले तरी फंक्शन्स हे बदलत राहतात आणि त्याचा मग आपल्याला काही ना काहीतरी त्रास होत असतो. म्हणजे त्याचं मुख्य अंग हे काहीतरी खराब झालंय, हे कुठून बघायचं, काहीतरी त्रास होत आहे, त्याची सुरुवात कुठे आहे, तर पित्ताशयात. तर ह्या जर लक्षणे दिसली की थोडंसं त्याचं काळसर होतंय, नखं थोडीशी बदलली आहेत, ते चंद्रकोर सगळा जो गायब झालेला आहे, त्यास एखाद्या बोटाला असतो, म्हणजे करंगळीला वगैरे गायब झालेला असतोच बऱ्याचशा लोकांचा, पण बाकीच्या बोटांना असायला पाहिजे. पांढरं असं थोडंसं चंद्रकोर असली पाहिजे नखाच्या पाठीमागे, आणि नख ही गुलाबी पाहिजेत. त्या माणसाचा रंग काही असला तरी साधारण नख ही गुलाबी असतं, कारण नख ही ट्रान्सपरंट असल्यासारखी असतं, तर ती गुलाबी दिसली पाहिजेत. जर गुलाबी नसतील तेवढी, आता तुम्ही ते बऱ्याच लोकांचं बघितल्यानंतर तुम्हाला त्यात डायरेक्ट कळेल की हिमोग्लोबिन किती आहे. जेवढी गुलाबी चांगली दिसतील
तेवढं हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. तर ते काही लोकांचं हिमोग्लोबिन कमी असतं, त्यांची नखं थोडीशी पांढरट होतात, थोडासा कलर कमी असतो. हे तुम्ही आता बऱ्याच लोकांचं बघितलं की तुमच्या लक्षात येईल की काय नक्की कसा कलर पाहिजे आणि कसा असेल तर त्यांना हिमोग्लोबिन कमी असतं. त्यासाठी लॅबमध्ये जाऊन टेस्ट करायची गरज नसते. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. देवाने सगळं जे काही आपल्या शरीरात बदल होत आहेत ते लगेच बाह्य अंगावर कुठे ना कुठेतरी ते दाखवत असतं ते. त्यासाठी हा तक्ता आपण दिलेला आहे की हे सगळं बघून आपण त्या पेशंटला काय होत असेल किंवा काय त्याचं बिघाड असेल, सुरुवात कुठून असेल त्याच्या त्रासाची, हे आपण यातून अंदाज काढू शकतो. यासाठी हा तक्ता महत्वाचा आहे. हा टॉपिक आपल्याला कालच घ्यायचा होता पण काल वेळ नाही होता. आज आपल्याला थोडंसं फास्ट घ्यावं लागणार आहे. ऑलरेडी आपल्याला सुरुवातच उशीर झालेली आहे. आता आपण पहिल्यांदा हे करू की आपण जी काही पंचगव्याची औषधं किंवा पंचगव्याची उत्पादनं जी बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला पंचगव्यातली जी 5 गव्य आहेत ती गव्य कशी साठवायची किंवा कशी संग्रह त्याचा कसा करायचा, पकडायची कशी, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यात गव्य कशी पाहिजेत. ज्यावेळेला आपण गोमूत्र अर्क आपले मॅक्सिमम सर्वात महत्वाचा आहे की गोमूत्र अर्क आपण वेगवेगळ्या रोगांसाठी किंवा वेगवेगळ्या त्रासांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. आपण त्यातले एक 15, 16 किंवा 20 वगैरे आपण आता बघू काय आहे ते. तर ते गोमूत्र पकडायचं कसं, तर गोमूत्र हे खाली पडलेलं असायला नाही पाहिजे. जे आपण वापरणार आहे पेशंटसाठी त्याचं अर्क तयार करणार आहे. तर गोमूत्र अर्क म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? का मी सांगितलं नसावं बहुतेक तुम्हाला अर्क काय आणि गोमूत्र काय. अर्क माहिती आहे का? कशाचाही अर्क कसा काढतात माहिती आहे का? सर ते वाफेपासून हा, वाफेपासून जे वाफ हा. तयार होऊन जे जमा होतं नंतर ते बरोबर. अर्क तयार होतं. गोमूत्र तापवलं जातं एखाद्या बॉयलरमध्ये. तर आपलं एक साधी सिस्टीम आपण करू शकतो घरामध्ये सुद्धा तसं, की जस्ट एक आपला कुकर असतो. कुकरमध्ये जर गोमूत्र टाकलं त्याची शिट्टी काढून टाकायची. ते पेटवल्यानंतर त्यातनं शिट्टीतनं वाफ यायला लागते. ती वाफेला पुढं आपण एक नळी लावायची आणि ती लांबडीच्या लांबडी नळी लावायची. ती कुठल्या तरी एका ड्रम मध्ये किंवा कशातनं तरी असे पाण्यामध्ये टाकायची गोल 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 करून. भरपूर वेळ त्यातनं ती वाफ पास व्हायला पाहिजे. त्या वाफ ती गार व्हायला पाहिजे. मग त्या नळीमध्ये पाणी तयार होतं त्याचं आपोआप. ह्याला डिस्टिलेशन प्रोसेस म्हणतात. ते त्यानंतर पाणी जे तयार होतं तो म्हणजे गोमूत्राचा अर्क. आता हे अर्क बनवताना आपल्याला जे वेगवेगळे अर्क बनवायचे म्हणजे काय की गोमूत्रामध्ये आपण काही काही वेगवेगळ्या जडीबुटी टाकतो. मग तो तुळशी अर्क असेल तर तुळस टाकतो. किती प्रमाण वगैरे हे सगळं नंतर सांगेन मी. तुळस टाकली की तुळशी अर्क तयार होतो आणि तो आपण पुढे कलेक्ट करायचा असतो. तर ह्या प्रोसेसला किती फास्ट तापवायचं, किती जास्त तापवायचं, तर बाहेर येताना जे पाणी तयार होणार आहे त्याचं वाफेचं पुन्हा, ते तासाला साधारण 800 मिली ते 900 मिली तयार व्हायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त नाही व्हायला पाहिजे. एवढं मंद त्याचं तापवलं पाहिजे. ते थोडंसं वाफायला पाहिजे, त्यात उकळी नाही यायला पाहिजे जास्त. उकळलं की ते फेस येणार त्याला आणि तो फेस त्या पाईपमधनं बाहेर येणार, आपल्या त्या शिट्टीतनं बाहेर येणार. हे एक साधं टेक्निक आहे, घरी करू शकता तुम्ही. गोमूत्र जर मिळालं तर तुम्ही ते अर्क तयार करू शकता घरी, घरच्या घरी. आता त्यासाठी जो पाईप वापरतो तो प्लास्टिकचा न वापरता सिलिकॉनचा वापरतात. सिलिकॉनच्या ह्याला गरम झाल्याने काही फरक पडत नाही. प्लास्टिकला गरम त्यातनं पदार्थ जायला लागले की प्लास्टिकचे रिॲक्शन चालू होतात. अगदी नवीन प्लास्टिक असेल तर फार काही होणार नाही, पण काही दिवसानंतर ते प्लास्टिक एकतर कडक होतं आणि त्याचे रिॲक्शन्स किंवा त्याचे काही केमिकल रिॲक्शन होऊन त्याचं औषध राहत नाही. मग औषधाचे जे काही तत्व आहेत ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्लास्टिक शक्यतो वापरायचं नाही. त्याला सिलिकॉनचा पाईप मिळतो बाजारात, तर तो पाईप वापरायचा. असं एक सिंपल असतं. बाकी मग स्टँडर्ड आपलं हे असतात म्हणजे त्याला काय म्हणतात, काचेचे मिळतात
की ते ड्रम मधनं पास करतात. काचेचे असे रिंग हे असते स्प्रिंग सारखं, दोन्ही साईडनं त्याला सरळ काच असते आणि मध्ये असे गोल 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 असे ती नळी केलेली असते. तर ते ड्रम मध्ये लावतात, एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये लावतात. ड्रम मधनं एक इकडचं भोक बाहेर काढतात, एक तिकडून एक बाहेर काढतात, दोन्हीकडे सील करतात, एम सील किंवा असं काहीतरी वापरून. त्या ड्रम मध्ये पूर्ण पाणी टाकतात आणि मग इकडची जी वाफ आहे ते इकडून सोडतात, ते दुसऱ्या साईडला त्याचं पाणी तयार होतं, ते कलेक्ट करतात. असं एक हे असतं. आणि स्टँडर्ड ह्याच्या बॉयलर मिळतात त्या साईजचे, आपल्याला किती पाहिजे ते 10 लिटर 20 लिटर वगैरे. जो काही कुकर असेल किंवा जे काही गरम करायला भांडं असेल, त्याची जी काही कपॅसिटी आहे, कुकर समजा 10 लिटरचा असेल तर त्याच्यामध्ये 70% म्हणजे 7 लिटर तुम्ही गोमूत्र टाकू शकता. नाहीतर मग त्याचा फेस बाहेर येतो, थोडासा फेस होतोच गरम झाल्यानंतर. ते थोडंसं उकळी येणं काही झालं तर त्या नळीतनं डायरेक्ट फेस बाहेर येता कामा नये. फेस आला की नंतर मग ते खराब होतं, जास्त दिवस टिकत नाही ते. लगेच 8-15 दिवसात त्याचं त्यामध्ये युरिया चालू होतो तयार व्हायला आणि मग ते टिकत नाही. त्यामुळे 70% फक्त गोमूत्र टाकतात आणि राहिलेलं 30% जागा मोकळी ठेवतात. 20 लिटरचा असेल तर 14 लिटर, 13-14 लिटर त्यात गोमूत्र. सध्या आमच्याकडे जो आहे तो 20 लिटरचा आहे. त्याचा फोटो मी कधीतरी तुम्हाला दाखवेन, आता माझ्याकडे नाही येत ते, पण कुठे ना कुठेतरी असतील. माझा मोबाईलमध्ये हरवला, त्यामुळे त्या मोबाईलमधले बरेचसे फोटो गायब झालेत, पण आता मिळतील कुठेतरी. ते एखादा फोटो दाखवेन त्याचा, किंवा तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तरी तुम्हाला कुठेतरी सापडेल त्याचा फोटो. असं ते गोमूत्र काढतात. ते गोमूत्र आपल्याला पकडायचंय कसं आहे, तर ते वर पकडायचं. गाई ज्यावेळेला सकाळी मूत्र देते त्यावेळेला ते काचेच्या भांडीमध्ये किंवा चिनी मातीच्या, आणि तेच नसेल तर प्लास्टिकच्या, धातूच्या कुठल्या पकडायचं नाही शक्यतो, तर ते प्लास्टिकच्या पकडायचं. आणि ते कुठेही भूमीला टच नाही व्हायला पाहिजे. प्लास्टिक का, मेटलचं का नाही वापरायचं, की ते तुम्ही जमिनीवर ठेवल्यानंतर ते भूमीला टच झालं होतं की त्याचं अर्थिंग होतं. जसं आपण म्हणतो अर्थिंग झालं की ते जसं हे होतं, त्याची ती एनर्जी सगळी निघून जाते. त्यामुळे जे काही गोमूत्र धर्तीवर पडतं ते धर्तीसाठी मानतात, ते माणसासाठी नाही आहे. मग वर जर तुम्ही पकडू शकला तर ते माणसासाठी आहे. त्यामुळे ते रोज सकाळी गाय उठली की पहिल्यांदा मूत्र देते, त्यानंतर शेण देते, मग तिचं सगळे काम चालू होतात. कधीही बघायचं, पहाटे पहाटे ज्यावेळेला ब्रह्ममुहूर्ताला ती उठती, ब्रह्ममुहूर्त म्हणण्याच्या सूर्योदयाच्या अगोदर अर्धा तास बरोबर, त्यांच्याकडे घड्याळ बघा किती चांगलं असतं. सूर्योदय रोज वेगवेगळ्या वेळेला होतात, त्याच्या अर्धा तास साधारण ते उठतात. त्यांना गजर लावावा लागत नाही. सूर्योदय कधी आहे कॅलेंडरमध्ये बघावं लागत नाही, त्यांना कळतं ते. सूर्योदयाच्या अगोदर अर्धा तास ते उठतात. आपण त्याप्रमाणे गजर लावून उठायचं, ते सकाळ सकाळ पकडायचं आणि मग त्याचं अर्क काढू शकतो आपण. तर ते वर पकडलेलं असलं पाहिजे गोमूत्र. नंतर एकादशीला चंद्राचे किरणं ही थोडी तिरपी असतात, त्यामुळं चंद्राचा तेवढा प्रभाव त्या गोमूत्रावर होत नाही. त्यामुळे एकादशीच्या नंतरच्या सकाळी पकडायचं नसतं. तसंच अमावस्याला चंद्र नसतोच, चंद्राचे किरणच नसतात. चंद्र असतो पण चंद्राचे किरण नसतात, चंद्रप्रकाश नसतो. त्यामुळं त्या दिवशी नाही चालत. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा अमावस्या झाली त्या दुसऱ्या पहाटे. नंतर कुठलंही सूर्यग्रहण असू दे, चंद्रग्रहण असू दे, त्यावेळेस त्यानंतरच्या पहाटे पकडायचं नाही. आता हे फक्त पहाटेच पकडायला पाहिजे असं काही नाही. रात्री सूर्यास्तानंतरचं जे काही गोमूत्र मिळणार आहे ते सूर्योदयाच्या अगोदरपर्यंत हे कुठलंही गोमूत्र तुम्ही पकडून साठवू शकता. आता जर ते रात्री 10 वाजता आपण पकडलं समजा, तर ते काय करायचं, तर ते एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये, ज्याचं तोंड मोठं आहे अशा भांड्यामध्ये कापड लावून चंद्रप्रकाशात ठेवायचं. म्हणजे चंद्राचे त्याच्यावर किरण पडून शीतलता, चंद्र हा शीतल असतो, तर शीतलता त्यामध्ये येते आणि मग त्याचा जो आपण अर्क तयार करतो त्याने उष्णता होत नाही लोकांना.
ते हे जर गोष्टी नाही सांभाळल्या तर लोकांना उष्णता होतात किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे हे सकाळी ब्रह्ममुहूर्तालाच सगळं करायचं असतं. त्याच्या अगोदर सगळं जे काही असेल ते गव्य हे गरम व्हायला पाहिजे. सूर्योदयाच्या अगोदर ते गरम झालेलं असलं पाहिजे. काढलं की लगेच ते गरम करायला ठेवतात आणि ते सूर्योदयानंतर त्याचे लगेच रिॲक्शन्स म्हणजे सूर्याच्या जरी सूर्यप्रकाशात नसेल, अंधारात जरी ठेवलं तरी सूर्याचा इफेक्ट त्याच्यावर होत असतो. त्यामुळं त्यावेळेला एवढं पहाटे पकडलं पाहिजे. कधी नाही पकडायचं ते सांगितलं, कधी पकडायचं ते सांगितलं. अजून काही राहिलं का? आणि आता हे अर्क जे आपण बनवतो हा कधीही खराब होत नसतो. आपलं कितीही वर्ष ठेवा, 50 वर्ष ठेवा तरी चालतं. पण ते ठेवायचं कसं तर ते मातीच्या काचेच्या काय म्हणतात त्याला, चिनी मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यामध्ये जर ठेवलं तर तुम्ही कितीही वर्ष ते ठेवू शकता. त्याला एक्सपायरी नसते. कुठलंही आपलं गव्य जे असतं ते तुम्ही चिनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यात जर ठेवलं तर ते कुठल्याही गव्याला किंवा कुठल्याही आपल्या औषधांना एक्सपायरी नसते. तसं गोमूत्र सुद्धा त्यात जर ठेवलं किंवा तूप ठेवलं तर तूपही काही वर्ष टिकू शकतं. त्या तुपाचं आपण काय करायचं ते पुढे बघू आपण. हे झालं गोमूत्राचं. आता शेण जर असेल तर शेणाचं काय असतं, आपण ते शेणी तयार करून ठेवू शकतो. म्हणजे गौरी शेणी थापायचं, उन्हात वाळवायची आणि ठेवून द्यायची. आता ती जर भस्म करून जर आपल्याला वापरायचं असेल तर मात्र ते शेण वर पकडलेलं असलं पाहिजे. म्हणजे आपण खायला वापरणार आहे शेणापासून जे काही आपण औषधं बनवणार किंवा जे काही गव्य वापरणार आहे कशासाठी, तर तेच कायम वर पकडलेलं असलं पाहिजे. ते भूमीला टच नाही झालेलं पाहिजे, तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला असतो. जसं शेण पकडताना सुद्धा वर पकडायचं आणि जर बाकीच्या गोष्टीसाठी वापरायचं असेल तर ते खाली पडलेलं शेण आपण त्याचं साठवणूक कशी करू शकतो तर शेणी थापून ठेवू शकतो. शेणामध्ये साधारण एक 70-80% पाणी असतं. 70% जास्त पाणी असतं. त्यामुळे तुम्ही ओलं शेण पडलेलं जर त्याचं वजन केलं आणि त्याची नंतर गौरी तयार केली तर गौरीचं वजन हा साधारण 20-25% तयार होतं. म्हणजे 1 किलो जर शेण असेल तर त्याचं 200-250 ग्रॅम साधारण गौरी तयार होते. सगळ्या गौऱ्यांचं जर वजन केलं तर तेवढं साधारण 200-250 ग्रॅम होतं. तर ते आपण गौऱ्यांच्या पद्धतीनं शेण साठवू शकतो. नंतर त्याचं भस्म करून ठेवू शकतो आणि त्या गौऱ्या सगळ्या वाळल्या नंतर जाळायचं. आता खाण्यासाठी जे भस्म आहे ते भस्माची सर्वात चांगली पद्धत काय तर उन्हाळ्यामध्ये जास्त ज्यावेळेला ऊन असतं त्यावेळेला सकाळी गौरी थापली आपण की लगेच अर्ध्या पाऊण तासात उलटी करायची. म्हणजे पूर्ण वरचं वाळलं की लगेच उलटं करायचं आणि खालचं लगेच वाळलं पाहिजे. म्हणजे ते साधारण 1.5 ते 2 तासामध्ये ती गौरी पूर्ण वाळली पाहिजे दोन्ही साईडनं. आणि ती प्लास्टिकच्या कागदावर किंवा सिमेंटच्या ह्याच्यावर असं कुठेतरी ठेवायची. भूमीवर डायरेक्ट ठेवायची नाही. तर ती गौरी वर वर पकडलेलं शेण असतं त्यामुळे ते भूमीवर जाऊ द्यायचं नाही. ते प्लास्टिकच्या ह्याच्यावर किंवा अशा कुठल्या तरी मेटल नाही ठेवायचं. फक्त कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण ते वाळत ठेवू शकतो आणि ते 1.5-2 तासामध्ये सगळं दोन्ही साईडनं वाळल्या गेल्या पाहिजेत. त्या गौऱ्या ज्या असतात त्या सर्वात चांगल्या असतात भस्म बनवण्यासाठी किंवा आपल्या बाकीच्या जे काही उत्पादनं आहेत त्यात जर वापरायचं असेल औषध म्हणून तर त्यासाठी अशा गौऱ्या सर्वात चांगल्या. त्यापेक्षा चांगली कुठली तर रानगौरी. रानगौरी म्हणजे काय तर जे काही गायी चरायला जातात ते चरायला गेल्यानंतर तिथे शेतामध्ये किंवा जंगलामध्ये त्या शेण देतात ते तिथंच लगेच वाळतं उन्हाळ्यामध्ये. तर त्या वाळलेल्या जर गौऱ्या जर पण घेऊन आलो तर ते जर शेण घेऊन आलो तर त्याला रानगौरी म्हणतात. ती सर्वात चांगली. ती कोणी थापलेली नसते. ती नॅचरली तशी सपाट झालेली असते साधारण आणि ते सर्वात चांगलं आपल्या गव्यांमध्ये शेणाच्या प्रकारांमध्ये सर्वात ते शेण चांगलं. मग ते रानगौरीच चांगली का की ती गाय ही चरायला गेलेली असते त्या अर्थी. आपण गोठ्यात बांधून ठेवत नाही.
तेव्हा आपल्याला कुठलंही गव्य जर चांगलं 100% आपल्याला त्याचा इफेक्ट पाहिजे असेल तर ती गाय ही चरणं महत्वाचं आहे. तिला रोज आपण काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी खायला घातल्या. बरेचसे लोक शतावरी घालतो, हे घालतो, ते घालतो म्हणतात. तर बरंचसं काहीतरी तुम्ही बाहेरनं आणून घालण्यापेक्षा तिला जे पाहिजे ते तिला कळतं काय खायचंय ते. तिला ते जंगलात सोडलं किंवा चरायला सोडलं. पूर्वी गायरानं असायची सगळ्या गावामध्ये, आता नसतात. पण मी जिथे जिथे गोठे तयार करायचा प्रयत्न करतो तिथे जंगल टाईप काहीतरी असतं. तिथे त्या गाई चरायला जातात. सकाळी सोडल्या की संध्याकाळी येतात 4, 4:30, 5 वाजेपर्यंत. सूर्यास्ताच्या अगोदर त्या परत येतात आपोआप. त्या पूर्ण चरून पोट भरून येतात. नंतर त्यांना फार काही खायला घ्यायला लागत नाही. त्या गायींचं जे काही गोमूत्र असेल किंवा जे शेण आहे किंवा दूध असेल, जे काही त्याची गव्य आहेत, ही सर्वात चांगली. तर त्यामुळं अशा गोठे जर बांधायचे असतील किंवा काही यासाठी औषधांसाठी जर तुम्हाला गायी सांभाळायची असेल तर अशा एरियामध्ये पाहिजे. तर मी सिंहगडाच्या पायथ्याशी एक गोठा बांधकाम चालू केलेलं आहे. त्याचं कारण काय की त्या गायी त्या सिंहगडावर सगळ्या फॉरेस्टच्या जमिनीवर किंवा फॉरेस्टच्या डोंगरांवर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जागा आहे. त्यामध्ये त्याच मला चरायला सोडता येतील. ते दिवसभर चरल्या पाहिजेत. त्यातून आपला खर्चही वाचतो आणि आपल्याला सगळे गव्य सुद्धा चांगल्या क्वालिटीचे मिळतात. हे सगळे हे आहेत काय काय केल्यानंतर चांगलं सर्वात बनवू शकतं अशा काही गोष्टी आहेत. नंतर दूध आहे. दुधाचं आपण कसं साठवणूक करू शकतो? कोणाला सांगता येईल दुधाचं आपण काय करू शकतो? साठवून ठेवायचं आपल्याला. गाय काय काय देते? गोमूत्र, शेण आणि दूध. गोमूत्र शेण आपण बघितलं. आता दूध देते, ते आपल्याला साठवायचं तर काय करता येईल? हा बोला. तुपास्वरूपात हा तुपास्वरूपात हा अजून अजून आहे एक प्रकार, माहिती नसणार आहे तुम्हाला. आपण त्या दुधाचा पण जसा गोमूत्राचा अर्क काढला. हा कोणी बोलतंय का? आपण जसा गोमूत्राचा अर्क काढला तसा आपण दुधाचा पण अर्क काढू शकतो. तुम्ही फक्त बोलायचं त्यावेळेला अनम्यूट करू शकता. व्हिडिओ चालू ठेवला तरी चालेल. फक्त माईक तुम्ही ऑफ ठेवा, बाकी व्हिडिओ चालेल कधी पण. माईकनी एकमेकांचे दोघांचे एकदम आवाज आले की मग लोकांना कळत नाही काय बोलतात ते. तर दुधाचा आपण अर्क काढून ठेवू शकतो. तो अर्क किती काढायचा आहे? तर तो 80% आपण अर्क काढू शकतो. म्हणजे 10 लिटर जर त्या गोमूत्राचा अर्क जसा काढतो तसं त्या अर्काच्या पात्रामध्ये 10 लिटर जर दूध टाकलं तर आपण 8 लिटर त्यातलं अर्क बाहेर आला की बंद करायचं आहे. तसं गोमूत्र आपण 50% फक्त काढू शकतो. ते मागाशी सांगायचं विसरलं की जे काही गोमूत्र असतं 10 लिटर टाकलं तर त्यातलं 5 लिटर बाहेर आला, आपला पुढं जमा झाला की जाळ आपला बंद करून टाकायचं. शेगडी असेल काही असेल. सर्वात चांगली पद्धत ही चुलीवर करणे. माझ्या कोकणातल्या गोठ्यामध्ये आम्ही चुलीवर करतो. आणि सर्वात चांगली पद्धत ही मडक्यामध्ये करणे. मडक्याचं असतं ते डिस्टिलेशनचं पात्र वगैरे. ते मडक्याचं सहज शक्य होत नाही, ते फुटतं किंवा बरंच त्याचा मेंटेनन्स असतो. त्यामुळे आम्ही आता सध्या स्टेनलेस स्टील वापरतो. पण सर्वात चांगलं काय तर मडकं वापरणे डिस्टिलेशन प्रोसेससाठी. तसं आपण दुधाचं ठेवू शकतो. आता दुधाचं तूप बनवायचं असेल, तुपाच्या पद्धतीनं आपण ते दूध गव्य संग्रह करू शकतो. पण तूप बनवताना आपल्याकडे ताक तयार होतं. ते ताक काय करायचं? ताक कसं साठवायचं? तर ताकाचा सुद्धा आपण असा अर्क काढू शकतो. फक्त ताकाचा काय होतं, 70% काढावं लागतं, 80% नाही करता येत. आणि राहिलेलं जे काही 30% आहे त्याचा वापर हा आपण शेतीसाठी करू शकतो. दुधाचं जर जे काही 80% राहिलेलं आहे ते थोडंसं पातळ असा खवा तयार होतो. तो थोडासा अजून आटवून आपण तो खवा म्हणून वापरू शकतो. खवा आपण तसंच करतो. कुठेही बघितलं तर दूध आटवलं की तो खवा तयार होतो. तर ते आटवलेलं सगळं जे वरचं वाया जातं ते आपण कलेक्ट केलं तर तेही दुधाच्याच एवढ्या क्वालिटीचं असतं ते. त्याला आपण दुधाचा अर्क म्हणतो.
दुधाचा अर्क सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि त्याचं जे काही खवा आहे ते तुम्ही विकून त्याचं त्या दुधाचे जेवढे पैसे आपल्याला एक्सपेक्टेड आहेत तेवढे तुम्ही खव्यातनं मिळवू शकता आणि नंतर ते अर्क हा तुम्ही लोकांना देऊ शकता. मग ज्यांना दूध मिळत नाही आहे, ज्या एरियामध्ये दूध जात नाही व्यवस्थित वेळेवर, किंवा ज्या एरियामध्ये देशी गाईचं दूध देतच नाहीत कोणी नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही असे अर्क देऊ शकता. हे आपण काचेच्या बाटलीत ठेवलं किंवा चिनी मातीच्या बाटलीत ठेवलं तर ते कितीही वर्ष टिकतात. दूध हे लगेच खराब होतं. त्यापेक्षा दूध जर लोकांना मिळत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही दुधाचा अर्क देऊ शकता. आणि दुधाचा अर्क बनवायचा जो काही खर्च आहे तो कुठून काढायचा, तर तुम्ही खावा विकून काढायचा आणि अर्क त्यांना द्यायचा. तो अर्क सुद्धा प्यायल्याने दुधाचे सगळे बरेचसे त्यामध्ये गुणधर्म येतात अर्कामध्ये. तसंच ताकाचे पाहिजे असेल ताक सुद्धा पिणं खूप चांगलं असतं. काही गोष्टीमध्ये आता पुढं येईल ते की ताक बऱ्याचशा रोगांमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो. लिव्हरच्या रिलेटेड, पित्ताच्या रिलेटेड, पित्ताशयाच्या रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगलं गव्य कुठलं तर ताक आहे. ते ताक कसं बनवायचं हेही आपण बोलूया. तर त्या ताकाचं सुद्धा तुम्ही अर्क काढून ठेवू शकता. आणि लोणी तर काय, त्याचं लोणी झाल्यानंतर त्याचं तूप तयार केलं तर तूपही कितीही वर्ष राहू शकतं. फक्त जे तूप आहे तयार आपण करतो ते पहिले 3 महिने हे चांगलं असतं, सर्वात चांगलं. पण मॅक्सिमम आपण 9 महिने वापरू शकतो. 9 महिन्याच्या नंतर अजिबात खायचं नसतं ते खाण्यासाठी राहत नाही. पण नंतर त्याचे भरपूर उपयोग आहेत. जसं आपण नस्य किंवा बाकीच्या गोष्टी तुपापासून तयार करणार आहे त्या जेवढं जुनं असतील तेवढं चांगलं असतं. पण खाण्यासाठी जर बघितलं तर खाण्यासाठी हे 3 महिन्यात सर्वोत्तम असतं. पहिले 3 महिने बनवल्यानंतर 3 महिने हे सर्वात चांगलं. आणि त्यानंतर थोडीशी त्याची क्वालिटी कमी कमी होत जाते आणि ती 9 महिन्यानंतर मात्र ते खाण्याच्या लायकीचं राहत नाही. त्यामुळं शक्यतो आपण ते 3-4 महिन्यामध्ये संपवून टाकायचं आपलं जे काही घरात असेल ते, तर ते सर्वात चांगलं. आता ताक ज्यावेळेला बनवतो तर ताकामध्ये पाणी किती टाकायचं, तर जेवढं दूध आहे तेवढंच पाणी, म्हणजे 1 लिटरचं जर आपण दही लावलं तर तेवढंच पाणी ताक ज्यावेळेला तयार करतो तेवढंच पाणी त्यामध्ये टाकतात. हळूहळू थोडं थोडं ताक करताना थोडं थोडं टाकत असतात. एकदम काही तेवढंच टाकून नंतर ढवळत नाहीत. ढवळता ढवळता थोडं थोडं मध्ये ऍड करायचं असतं. ते सगळं झाल्यानंतर बघायचं की ते 1 लिटरला 1 लिटर कमीत कमी पाणी पाहिजे 1 लिटर दुधाच्या ताकाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान आहे तर इथे 1-2 चालू शकतं. म्हणजे 1 लिटर दूध आणि 2 लिटर पाणी त्यात मिक्स केलं तरी चांगलं असतं. तर ते सर्वात चांगलं आहे. काही एरियामध्ये जिथे दूध जास्त मिळतं, पंजाब हरियाणा या साईडला, ते तिथं प्रमाण कमी पाहिजे, 1:1 पाहिजे. आपल्या इथं साधारण 1:2 पर्यंत चालू शकतं. ताक कसं बनवतात हे तर सगळ्यांना माहिती असेल, ते मी काय सांगायची गरज नाही. पण यामध्ये काय आहे की ताक ज्या वेळेला बनवतो त्यावेळेला लाकडी रवी पाहिजे आणि हातानेच बनवायचंय. कुठल्या मशीनने स्टरर असतो, ते स्टररने बनवलेले औषधी गुणधर्म राहत नाहीत. ते दोन्ही साईडनं व्हायला पाहिजे. असे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरलं पाहिजे ते ताक. आणि औषधी ताक किंवा आपलं हल्ली म्हणतात बिलोना घी किंवा वैदिक तूप, हे जर करायचं असेल तर ताक कसं बनवायचं, तर पूर्ण दुधाचं विरजण लावायचं. दुधातले सायचं वगैरे विरजण लावायचं नाही, पूर्ण दूध घ्यायचं. ते कोमट झालं की त्याच्यामध्ये विरजण टाकायचं. सूर्यास्तानंतर ह्या गोष्टी करायच्या. सूर्यास्तानंतर विरजण लावायचं. सूर्योदयाच्या अगोदर त्याचं ताक करून लोणी बाजूला काढायचं ढवळून. आणि ते जे लोणी आहे त्याचं जे तूप आहे हे सर्वात चांगलं. त्याला वैदिक तूप म्हणतात किंवा हिंदीमध्ये हल्ली बिलोना घी वगैरे काही काही काय प्रकार वेगवेगळे, काही जण नावं वेगवेगळी देतात. पण औषधी आणि सर्वात चांगलं जर तूप म्हणलं तर ते ह्या पद्धतीनं केलं असेल तरच. सूर्यास्तानंतर दही लावायचं, विरजण लावायचं आणि सूर्योदयाच्या अगोदर त्याचं लोणी सेपरेट काढून ताक तयार करणे. त्या लोण्यापासून जे काही तूप होईल ते तूप काही तुम्हाला कढवायची गरज नाही आहे की सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही कढवलं तरी चालतं. पण लोणी हे सूर्योदयाच्या अगोदर काढलं गेलं पाहिजे.
आणि ते लोणी जर आज थोडंसं आहे त्याचं लगेच तूप बनवायचं नसेल तर ते उद्या करायचं असेल, उद्याचं पण थोडंसं लोणी साठवून जर तूप करायचं असेल तर ते आजचं जे काही लोणी आहे ते रोज धुतलं गेलं पाहिजे, पाण्याने धुवायचं पूर्ण आणि मग वापरायचं. ते रोज धुतलं गेलं पाहिजे. समजा 2 दिवसांनी तुम्ही पुन्हा बनवलं तर ते लोणी हे आदल्या दिवशी धुतलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी मग जे काही लोणी तयार होईल ते एकत्र करून मग तुम्ही तूप बनवू शकता. मग ते रोजच्या रोज धुतलं गेलं पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे काहीही. आपलं फ्रीज किंवा इलेक्ट्रिकल कुठलीही इन्स्ट्रुमेंट आपल्या ह्या गोष्टीमध्ये वापरत नाहीत. जी काही पारंपरिक आहे तर आम्ही ज्यावेळेला काही बारीक करायचं असेल, पावडर करायची असेल तर त्यावेळेला मिक्सर वापरत नाही. खलबत्ता आपल्याकडे असतो, तो खलबत्ता वापरून त्यातनं करतो. ते चाळतो पुन्हा कुटतो. असं कष्ट जास्त घ्यावे लागतं थोडे. मिक्सरमध्ये बटन चालू केलं की झालं. असं केलं की ते औषधी राहत नाही काही, त्यातले औषधी गुणधर्म कमी होतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच ते गव्याचे जे काही प्रकार आहेत ते उत्पादनं आहेत ती केली जातात. गाय ज्यावेळेला चरती गोमूत्र जे पकडतात, एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे ते ढगाळ वातावरण असेल तर त्यावेळेचं आपण गोमूत्र घ्यायचं नसतं. ते चांगलं नसतं कारण त्यावेळेला सूर्याची किरणं तेवढी गेलेली नसतात, गाईला मिळाली नसतात आणि चंद्राची पण किरणं नाही. ते चंद्र आणि सूर्य हे फार महत्वाचे आहेत गाईसाठी. त्यासाठी त्याच्या वशिंड आणि पाठीमागं ताम्रपटल असतं गाईच्या. तर त्या ह्याच्यावर सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश पडला तर ती सगळी आपली गव्य ही चांगल्या प्रकारे तयार होतात. त्यामुळं चरणारी गाय हवी, बाहेर फिरणारी, म्हणजे तिला ऊन पण मिळतं. रात्री पूर्ण बंदिस्त गोठ्यात असायला नको. मला तर बंदिस्त गोठा करावा लागला कोकणामध्ये कारण तिथं वाघ वगैरे येतात. तर वरचे पत्रे मी बदलले, वरचे पत्रे ट्रान्सपरंट करून घेतले की त्यातनं चंद्रप्रकाश पूर्ण आत यायला पाहिजे. त्या दृष्टीनं सगळ्या ह्या गोष्टी सांभाळल्या तर ते औषध तुमचं इफेक्टिव्ह तयार होतं आणि लोकांना ते लगेच त्याचे इफेक्ट्स किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास लगेच मदत होती. तर हे एक महत्त्वाचं सांगायचं विसरलो होतो मगाशी. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त चांगलं ज्यावेळेला सूर्य पृथ्वीच्या जवळ असेल त्यावेळेला ते सर्वात जास्त चांगलं. सूर्य जितका जवळ तेवढं ते चांगलं. नंतर चंद्र म्हणजे पौर्णिमेचं सर्वात चांगलं. जेवढा चंद्र मोठा असेल तेवढं ते सर्वात चांगलं. पौर्णिमेच्या जवळपासचं हे खूप चांगलं असतं. ते सूर्योदयाच्या अगोदर ज्यावेळेला ते काढलेलं असतं त्याला चंद्रमा अर्क म्हणतात. चंद्राच्या प्रकाशात काढलेलं अर्क म्हणून त्याला चंद्रमा म्हणतात. पण अर्थातच त्यावेळेला चंद्र असला पाहिजे, अमावस्येला काढलेलं नसतं. ठीक आहे. यावर आत्तापर्यंत काही कोणाला काही प्रश्न आहेत का? आता जे 1-2 लोक नवीन जॉईन झालेत त्यांनी तरी काही केलंय का? आपलं काही कोणी फोटो नाही पाठवला आपल्या हाताचा नाभी परीक्षणाचा? कोणी काही नाडी वगैरे चेक केली का? नवनाथ सर व्हिडिओ का चालू करत नाहीत? कोण अजून कोण आहे? व्हिडिओ चालू करायला हरकत नाही. ज्यावेळेला बोलायचं त्याच वेळेला अनम्यूट करायचं आणि मागं जर आपलं काही हे असेल, आपण बाहेर असू किंवा असं असेल तर मागं आपल्याला हे लावता येतं, वॉलपेपर लावता येतो बॅकग्राऊंडला. जर ते मागचं दाखवायचं नसेल तुम्हाला, असं ऑड वाटत असेल किंवा काही जण दुकानात असतात, आपल्या काहीतरी कामावर असतात, ते जर दाखवायचं नसेल तर तुम्ही वॉलपेपर लावू शकता. पण व्हिडिओ शक्यतो चालू ठेवा, म्हणजे मला त्यांचे रिॲक्शन कळतात. समजतंय का नाही काही कळतच नाही. समजते सर. चांगलं शिकवते, समजते सगळं. नाही, मला ते तुमच्या एक्सप्रेशनवरनं कळालं तर मला ते मध्ये मध्ये विचारत बसावं लागत नाही, आपला वेळ जाणार नाही. यासाठी मी व्हिडिओ चालू ठेवा म्हणत असतो. आणि ज्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारायचा असेल त्याच वेळेला फक्त अनम्यूट करायचं.
आणि आपला प्रश्न विचारून झाला की लगेच म्यूट केलं तरी चालतं. म्हणजे मग दोघा तिघांचा जर एकदम आवाज यायला लागला तर मग लोकांना कळत नाही नक्की काय कोण विचारतंय. ठीक आहे. आता कोणीच काही पाठवलेलं नाहीये त्या उद्या तरी पाठवणार आहेत का कोणी? तर आपण त्या बाबतीत अजून थोडीफार चर्चा नंतर करू शकू. तुम्ही ह्या गोष्टी जर पाठवल्या, काही प्रश्न विचारले तरच आपल्याला त्यातनं डिटेल्स अजून कळू शकतात. तर पंचगव्य कधी शिकवणार? हा, पंचगव्य कसं बनवायचं? आपलं काय चाललंय मग आता इतके वेळ? पंचगव्य आता झाले ना, 5 गव्य असतात. 5 गव्य कशी स्टोअर करायची, कशी पकडायची, कशी जास्त दिवस, हेच आहे पंचगव्य. दुसरं पंचगव्य असं म्हणून काही वेगळं काही नाही. पंचामृत असतं सगळ्याच 5 गोष्टी एकत्र केलेल्या असतात. तसं आपलं पंचगव्य आहे. प्रत्येक काही गोष्ट एकत्र करूनच सगळं करतात असं नाही. आपण प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे उत्पादनं बनवून, वेगवेगळे औषधं बनवून आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या रोगांसाठी आपण ते वापरायचे असतात. 5ही गव्य प्रत्येक गोष्टीत वापरायलाच पाहिजे असं काही नसतं. काही फक्त एक किंवा 2 गव्य एकत्र करून ती त्याप्रमाणे औषधं तयार करतात. सर ते सगळे एकत्र करून करतात ते पंचगव्य पण आहे ना? आता ते काही जण जे शेतीसाठी करतात ना, आपण हा. त्या बाबतीत आत्ता चर्चा करणार नाही का, आपण माणसांसाठी चाललेलं आहे. ठीक आहे. तर ते शेतीसाठी हे सगळी गव्य एकत्र करतात. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या फायद्याच्या आहेत शेतीसाठी सुद्धा. आता गोमूत्र सुद्धा जे खाली पडतं ते माणसासाठी नाही आहे, ते शेतीसाठी आहे. खाली पडतं तर शेण हे शेतीसाठी आहे. त्याचं खत तयार करायचं, ते शेतीसाठी वापरायचं. गोमूत्र खाली पडलेलं जे असेल ते कलेक्ट केलं तर त्याचं सुद्धा आपल्याला ते काही जण सुभाष पाळेकरच्या पद्धतीनं ते जीवामृत, सुभाष पाळेकरांचं काही जीवामृत हे काही पेटंट नाही आहे. जीवामृत हे पहिल्यापासून आहे. पण बऱ्याचशा लोकांना सुभाष पाळेकरांमुळे माहिती असतं ते, की जीवामृत किंवा बाकीच्या गोष्टी त्यामध्ये जे गोमूत्र शेण वगैरे वापरतात. तसेच काही लोक तूप पण वापरतात. दूध, दही, ताक. आता फवारण्यासाठी ताक खूप चांगलं असतं. पण हे सगळं शेतीसाठी झालं ते. तर तो विषय आता आपण जास्त नको घ्यायला. आम्ही शेती करतो. माझ्या आता साधारण 1200 ह्याची झाड आहेत शेवग्याची. त्याच्यावर आम्ही हे सगळे प्रयोग करत असतो. ताक मारतो. ताक ठराविक वेळेला मारलं ते ताक आंबट लागतं खूप. आणि आपण जे पितो माणसासाठी जे ताक असतं ते आपण सकाळी 12-1च्या अगोदर, म्हणजे सूर्य उतरणीला लागायच्या अगोदर ते ताक संपवायचं असतं, पहाटे केलेलं. दुपारनंतर ताक प्यायचं नाही आणि दूध हे सकाळी प्यायचं नाही. दूध संध्याकाळी प्यायचं, ताक हे सकाळी प्यायचं. कोणाच तरी माईक चालू आहे, थोडासा अनम्यूट करा जर काही विचारायचं नसेल तर. सर जे अर्क बनवलेले असतात ना, हा बोला. ते कसे प्रमाणात घ्यायला लागतात त्या? हा तेच चाललंय आता. अर्काचं ते आहे प्रमाण पुढं. कसं असावं? पुढं आहे सगळं आहे आता अर्कावरच येणार आहे. फक्त ते आत्ताच काय उशिरा आल्यानंतर असे प्रॉब्लेम येतात की आता काय झालं, आता मगासपासून काय चाललंय हेच माहिती नसतं. मग असे प्रश्न पडतात. त्यासाठी वेळेच्या अगोदर 2 मिनिटं तरी यायला पाहिजे. नाही तर मग बरंच आता व्हिडिओ मी आत्ता शेअर करणारच नाही. काल केला तसं मी शेअर नाही करणार, नाहीतर मग लोक वेळेवर येत नाहीत. ते तुम्हाला 8-15 दिवसानंतर मिळतील. मी शेड्यूल टाकतो आता 15 दिवसानंतरचं. त्यावेळेला ते लिंक आत्ता मिळाली तरी ते दिसणार नाहीत. तर आता गव्य कशी साठवायची हा प्रश्न, हा फक्त भाग झालेला आहे. आता त्या गव्यांचा वापर कसा करायचा, ते कसं करायचं ते आता पुढं आहे आपलं. आता तुम्ही वहीवर लिहून घ्या. त्याच्यामध्ये साधारण 3 भाग असतील, 3 कॉलम असतील. पहिला कॉलम छोटा करा, दुसरा कॉलम जरा मोठा करा, तिसरा कॉलम तसाच तेवढाच. म्हणजे 2 कॉलम साधारण साईज सेम पाहिजेत. पहिला कॉलम एकदम छोटा असेल तरी चालेल, कारण त्यामध्ये फक्त आपण अर्काचं नाव लिहिणार आहे. बाकीच्या याच्यामध्ये आपण त्याचं कसं बनवायचं, काय प्रकार, किती प्रमाणात काय असेल आणि त्याचा वापर काय असेल, कुठल्या कुठल्या रोगांसाठी ते वापरता येईल, हे तिसऱ्या कॉलममध्ये असेल. त्यामुळे
पहिला कॉलम असेल अर्काचं नाव, दुसरं औषध कसं बनवायचं, किंवा तिसरं आहे ते उपयोग त्याचा काय करायचा. ठीक आहे, चालू करूया. पहिला अर्क आहे, आता यात वेगळा लिहिलाय पण आपण पहिल्यांदा चंद्रमा अर्क घेऊ. आता अर्क कसं बनवायचं हे मगाशी सांगितलंय. काही लोकांना माहिती असेल म्हणून थोडस हे करतो की आपण 10 लिटर गोमूत्र घेतलं, एखाद्या बॉयलरमध्ये ठेवलं, तर त्याची जी वाफ तयार होते ती वाफ पुन्हा गार करून जमा केलं की तो जे काही पाणी येणार आहे त्याला आपण अर्क म्हणतो. तर तो चंद्रमा अर्क हा कधी करायचा, तर चंद्राच्या सानिध्यात, चंद्र असताना, सूर्योदयाच्या अगोदर, किंवा सूर्योदय जरी झाला असेल तर त्यावेळेला चंद्र जर वर असेल आपल्या आकाशात, तर त्यावेळेला जो अर्क तयार केलेला असतो, अर्थात सूर्योदयाच्या अगोदर ते गरम व्हायला पाहिजे. मग त्यातलं जे काही हे जे असतं काय त्याला म्हणतात, कुठल्याही पदार्थाचं जे काही अणुरेणू वगैरे जी काही रचना असते ती ब्रेक होते ज्यावेळेला गरम होतं त्यावेळेला. मग त्याच्यावर ते सूर्याचा आणि चंद्राचा जास्त प्रभाव पडत नाही. त्यामुळे ते रात्रीचं जे आहे ते सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला ते गरम करायचं. गरम झाल्यानंतर मग त्याचा जास्त फरक पडत नाही. आणि एकदा गरम केलेलं गार करायचं नसतं. ते गरम केल्यानंतर त्याचं डायरेक्ट अर्क काढायचा. अर्क काढून झाल्यानंतरच ते त्यातलं विझवायचं आहे. तर अशा प्रकारे जे काही केलेलं असतं ते चंद्रमा अर्क म्हणतात. तर चंद्रमा अर्कामध्ये म्हणजे प्रत्येक अर्कामध्ये आपल्याला 2 गोष्टी टाकायला लागतात. एक गोष्ट म्हणजे जिरा, कारण 1 लिटर मग 2 ते 3 ग्रॅम, आणि बडीशेप, जिरा आणि बडीशेप ह्या 2 गोष्टी प्रत्येक अर्कामध्ये या प्रमाणात टाकायच्याच. 1 लिटर गोमूत्र घेतलं, अर्कासाठी नाही, अर्धा आपण काढतो. 1 लिटर गोमूत्र असेल तर अर्धा लिटर अर्क येतो. पण 1 लिटर गोमूत्र ज्यावेळेला टाकतो त्या 1 लिटरला 2 ते 3 ग्रॅम जिरा आणि 2 ते 3 ग्रॅम बडीशेप ह्या 2 गोष्टी त्यात टाकतात आणि नंतर अर्क काढतात. त्या कशा टाकायच्या, तर डायरेक्ट गोमूत्रात नाही टाकायचं. एखाद्या कापडाच्या फडक्यामध्ये त्या गोष्टी बांधायच्या आणि ते पुडकं असं त्या ह्याच्यात बॉयलरमध्ये टाकतात. ते 2-2 ग्रॅम टाकायचं असतं. 2च ग्रॅम लिहा प्रत्येकाचं. आता चंद्रमा अर्क हा बऱ्याचशा गोष्टींना उपयोगी येतो. जे काही जवळजवळ सगळ्या रोगांना त्याचा वापर करता येतो. त्यात आपण स्पेशल असं काही लिहित नाही. त्यानंतर आहे तुळशी अर्क. त्यामध्ये तुळशीची पाने, काळ्या तुळशीची पाने असायला पाहिजेत शक्यतो. कृष्ण तुळस म्हणतात. त्याचा बुंधा पण काळा असतो आणि पानं पण थोडीशी काळसर हिरवी असतात. अशी काळी जी तुळस आहे त्याचे 5 ग्रॅम ते थोडीशी अशी दुखवायची. नुसती डायरेक्ट फुलं पानं टाकायची नाही. त्याची थोडीशी चुरगाळली की त्यातनं थोडासा रस यायला लागतो. तशी दुखवली आणि ती आपण एखाद्या कापडात गुंडाळून ते गुडघी टाकायची असते. तर ते किती येतं, 5 ग्रॅम. त्याचा उपयोग हा मुख्य आहे तो कफ रोगांसाठी आहे. कफाचे जे काही त्रास आहेत श्वसनाच्या रिलेटेड त्यासाठी त्याचा सर्वात चांगला उपयोग होऊ शकतो. दुसरा आहे सर्पगंधा. सर्पगंधा म्हणून जी काही वनस्पती असते त्याच्या मुळीची भरड असते. भरड आणि पावडर यामध्ये फरक आहे. भरड म्हणजे थोडंसं जाडजाड असे जे साखरेचे दाणे जे मोठे असतात तसे दाणे असतात, त्याला भरड म्हणतात. आणि जी पावडर असते ती पूर्ण बारीक पिठासारखी असते. तर ते पावडर जी असते ती आपण नंतर वापरणार आहे. अर्कासाठी कुठलीही पावडर चालत नाही. सगळ्यांची भरडच, जे काही सांगेल ते भरड. हे सर्पगंध असेल तर सर्पगंधाच्या मुळांची भरड. प्रत्येक अंग वेगळं असतं. वनस्पतीचं प्रत्येक वेगवेगळ्या अंगाचा वापर करत असतो. जसं आपण तुळशीची पानं वापरली तसं ह्याच्या मुळं वापरायचे. मुळांची भरड 5 ग्रॅम 1 लिटरला. हे ब्लड प्रेशरशी संबंधित काही विकार असतील तर कॅन्सरच्या पेशंटला सर्वात जास्त चांगलं असतं हे.
तिसरं आहे सप्तरंगी. सप्तरंगीचं काय वापरतात? मूळ वापरतात. ते 3 ते 4 ग्रॅम एका लिटरला. 1 लिटर गोमूत्र असेल तर 3 ते 4 ग्रॅम टाकायचं. भरड असते ह्याची, कुठल्या ह्याची पावडर नाही, भरड. त्याचा वापर काय काय असेल तर डायबिटीज सारखे म्हणजे हे आहेत, म्हणजे आपल्याला ब्लड मधल्या शुगरच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत ते, आणि कॅन्सरमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. ब्लड कॅन्सर असतील तर त्यावेळेला त्याचा उपयोग होऊ शकतो. नंतर आहे अर्जुन अर्क. अर्जुन नावाचं एक झाड असतं. आता कोकणामध्ये तर भरपूर झाड आहेत. त्याला आईना म्हणतात कोकणामध्ये. प्रत्येक एरियामध्ये ह्या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी नावं असतात. ते तुम्ही इंटरनेटवर सर्च करून तुम्ही बघू शकता. अर्जुनला तिथे आईना म्हणतात. तर त्याचे सालीचं भरड असते. झाडाच्या सालीचे भरड. हे कशासाठी असेल तर हृदय रोगांसाठी, हार्टच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील त्या रोगांसाठी अर्जुन अर्क. नंतरचं आहे पुनर्नवा अर्क. ह्याच्या मुळांची भरड वापरतात 4 ते 5 ग्रॅम एका लिटरला. हे किडनी म्हणजे मूत्रपिंड किंवा मूत्राशय याच्या रिलेटेड किंवा लिव्हर आपल्या पित्ताच्या रिलेटेड, यकृत आणि पित्ताशय या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत त्यासाठी वापरता येतो. सर काय नाव सांगितलं तुम्ही? हा, काय नाव सांगितलं? पुनर्नवा. पुनर्नवा. हा, पुनर्नवाची झाडं असतात, त्यांची मुळी वापरतात. हे सगळं जंगलामध्ये मिळतं. आपल्या कोकणामध्ये ह्या सगळ्या वनस्पती मिळतात. त्यामुळे मला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला तिथे लोकांना, म्हणजे माझे जे काही गोठ्यावरचे लोक आहेत त्यांना सांगितलं ते जाऊन घेऊन येतात. मला काही विकत फार काही आणावं लागत नाही. आणि ते सर्वात चांगलं असतं, कारण विकत ज्या मिळतात बाजारात त्यामध्ये भेसळ असू शकते, आपल्याला खात्री नसते. फक्त प्रॉब्लेम असा असतो की त्या त्या एरियामध्ये त्याला नावं वेगळी असतात. आता ही आयुर्वेदात लिहिलेली नावं आहेत ना, ती तिथली स्थानिक नावं बरीचशी वेगळी असतात. जसं गुळवेल आहे, आपण गुळवेल म्हणतो, तर तिथे कोकणामध्ये गरुडवेल म्हणतात. काही जण आणखीन काय काय त्याला नावं ठेवतात. त्या त्या एरियामध्ये त्यांची नावं वेगळी असतात. तिथे गरुड जास्त बसलेले दिसतात त्या ह्याच्यावर, आणि त्याचे कोंब खात असतात किंवा गरुड जास्त बसतात म्हणून ते गरुडवेल म्हणतात. आपल्या इथं गरुड दिसतच नाही, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. त्यामुळे आपल्या इथं काही लोक गुळवेल म्हणतात. त्यामुळे मी जे काही नावं सांगेन हे त्या त्या एरियामध्ये मिळत असतात सगळीकडे. गुळवेल तर इथे पुण्यात सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी दिसतं, पण लोकांना माहिती नसतं ते गुळवेल आहे. तसं ते पुनर्नवा सुद्धा आपल्याला रस्त्यावर दिसेल, कुठे इकडे तिकडे दिसू शकतं. ते तुम्हाला इंटरनेटवर तुम्ही जर त्याचे फोटो बघितले, इमेज सर्च केले पुनर्नवा लिहून, तर तुम्हाला ते झाड लक्षात येईल. मग तुम्ही लक्षात येईल की हे कुठे आपण इथंच बघितलंय. काही काही झाडं तर अशी आहेत की आपल्या रस्त्यावर शहरांमध्ये सुद्धा दिसतात. ते असं झुडपं किंवा गवतासारखं आपल्याला वाटत असतं, तर ती औषधी गवतं आहेत. तर त्याचे पण आपल्याला उपयोग करतात. यातलं काही काही गोष्टी तुम्हाला तो रस्त्यात नंतर दिसतील. जर सर्च करून तुम्ही जर इंटरनेटवर बघितल्या त्याच्या इमेजेस, तुमच्या लक्षात आलं आपल्या इथं आहे ते. तर ते आहे पहिलं. आत्ता काय चालू होतं, पुनर्नवा 4 ते 5 ग्रॅम, मुळांची भरड आणि पित्ताशय किंवा मूत्रपिंड किंवा रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत ते. नंतर आहे शतावरी अर्क. शतावरी सगळ्यांना माहिती असेल. ह्याच्या शतावरीची जी मुळं असतात त्याच्यावरची साल काढतात. आतमध्ये एक बारीक दोरी असते, दोरीसारखं आतमध्ये असतं, ते पण काढावं लागतं. आणि नंतर राहिलेला जो भाग आहे ते वाळवून त्याची 5 ग्रॅम भरड एका लिटरला. ह्या गोष्टी लिहा. त्याच्यावरची साल पण काढली गेली पाहिजे आणि आतलं बारीक दोरीसारखं जे असतं त्या मुळांना, ते काढलं गेलं पाहिजे. आणि राहिलेलं जे काय मूळ त्याची भरड. त्यामुळे आपण बाजारातनं शक्यतो काही घेत नाही.
कारण ह्या गोष्टी केलेल्या असतीलच असं सांगता येत नाही. त्यांनी सगळ्याच मिळून भरड करून टाकली असेल तर ती कळणार नाही भरडमध्ये हे आहे का नाही. हे महिलांच्या जे काही महिलांचे प्रॉब्लेम असतात त्यासाठी सर्वात जास्त चांगलं आहे. नंतरचं आहे मंजिष्ठा अर्क. मंजिष्ठा म्हणून वनस्पती असते. काही जण त्याला रक्त मंजिष्ठा म्हणतात. लाल असते पूर्ण. त्याच्या खोडाची खोड सहा ते 8 ग्रॅम. एका लिटरला 6 ते 8 ग्रॅम भरड. हे रक्तपित्ताचे विकार असतील, पित्ताच्या रिलेटेड असतील, त्यासाठी वापरलं जातं. त्वचा विकार हे जनरली पित्ताशयाचे रिलेटेड असतात, त्यामुळे त्वचा विकार मध्ये सुद्धा वापरलं जातं. नंतरचा अर्क आहे पाषाण भेद अर्क. पाषाण भेद. भेद. त्याचं नावच तसं आहे, पाषाण भेद. आपल्याला ते कुठेही मिळू शकतं. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये पानफुटी म्हणतात. पानफुटी ऐकली असेल ना. हो सर. पान टाकलं की ते फुटतं आपोआप. त्याला मुळं फुटतात आणि आहे ते माझ्या. पातळ होतं. त्याला पाषाण भेद म्हणतात आयुर्वेदामध्ये. त्याच्या खोडांचे भरड टाकतात 8 ग्रॅम. 8 ग्रॅम 8 खोडांची भरड. आता ती पानं सुद्धा खातात बघा. कशासाठी खातात? स्टोन. म्हणून त्याला पाषाण भेद म्हणलेलं आहे. स्टोन आपल्या शरीरातले जिथे जिथे स्टोन तयार होतात ते जर आपल्याला नाहीसे करायचे असतील तर ही वनस्पती आपल्याला उपयोगी आहे ती. म्हणून त्याला पाषाण भेद असं आयुर्वेदात नाव दिलेलं आहे. आता आपण इथे पानफुटी का म्हणतो की पानातनं फुटतंय म्हणून त्याला पानफुटी म्हणतात. असं प्रत्येकाच्या एरियामध्ये आपापली नावं असतात प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे ते आपल्याला पाषाण भेद आपण कधी बघितलं नाही असं वाटतं, पण असतात आपल्या इथं असं. त्यामुळे हे तुम्ही इंटरनेटवर सर्च करा कशी दिसतात, काय करतात, त्याप्रमाणे तुम्हाला बरीचशी तुम्हाला जवळपास दिसतील वनस्पती. पाषाण भेद 8 ग्रॅम. किडनी स्टोन किंवा पित्ताचे खडे असतात त्यासाठी वापरतात मुख्य म्हणजे. नंतर आहे पारिजात अर्क. पारिजात झाड तर बऱ्याचशा ठिकाणी असतंच. पारिजाताची पाने घेतात. अगदी कोवळी पण नाही आणि अगदी जून पण नाही, अशी पानं घ्यायची असतात. ती साधारण 3 ते 4 पानं मध्यम साईजची. 3 ते 4 पानं एका लिटरसाठी. आणि ते थोडीशी कुठलंही पान म्हणलं की आपल्याला थोडीशी चुरगाळून त्याचं दुखवून, त्याला दुखवणे म्हणतात. ते चुरगाळायचं की थोडंसं त्यातनं रस बाहेर पटकन बाहेर येऊ शकेल असं. अगदी ठेचायचं नाही पण चुरगाळायची सगळी. दुखवणं म्हणतात त्याला. तसं दुखवून टाकायची पानं. ते आहेत साधारण 3 ते 4 पाने. आता ते कसं आहे प्रत्येकाचं साईज आणि याच्याप्रमाणे थोडंफार कमी जास्त होतं. ते काही ग्रॅमवर नाही. 3 ते 4 पानं मध्यम साईजची. अगदी कोवळी नकोत, अगदी जून नकोत. हे कशासाठी? तर शरीरामध्ये जे काही ऑइल आपल्या सांध्यांमध्ये इकडे तिकडे जे काही गरजेचं असतं त्यामध्ये जर फॉल्ट झाला तर आपल्याला संधिवात किंवा गुडघेदुखी किंवा असे काही त्रास होतात, तर त्याच्यावर हे भयंकर उपयोगी आहे. नंतर आहे गुळवेल. त्याला गिलोन वगैरे असं काहीतरी म्हणतात. त्याच्यामध्ये गरुड वेल म्हणतात. असं बरंच आहे. त्याचं खोड आहे त्याचे 5 ग्रॅम भरड. हे आहे व्हायरल इन्फेक्शन किंवा आपलं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. नंतरचं आहे कांचनार. कांचनार, कांचन म्हणून हे असतो, झाड असतं.
त्याला कांचन. कांचनार म्हणतात. आपण पूर्वीच्या ह्याच्यात ऐकलं असेल, आख्यायिकांमध्ये वगैरे आहे ना, कांचन वृक्षाच्या खोडामध्ये काही शस्त्र ठेवली वगैरे यांनी रामायणामध्ये. तो कांचन वृक्ष, त्याला कांचनार म्हणतात. आता कांचनार कसं ओळखायचं आपण? हे असतं, सोनं वाटतो कधी, सोनं वाटतो माहिती ना आपण एका दसऱ्याला. सणाला, दसऱ्याला. दस- ते दसऱ्याला जे सोनं वाटतं ते काय असतं झाड? आपट्याचं म्हणतात. हो. तर ते हल्ली काय करतात, ते अशी मोठी मोठी पानं देतात बघा, एकदम मोठी मोठी पानं असतात. आपट्याच्याच झाडाच्या साईजची, पण आकार तोच असतो, पण मोठी मोठी पानं असतात. अशी दिसतात ना बाजारात. बघितलेत का कोणी? नाही, लक्षात नाही येते सर. ज्यावेळेला मंदारच्या झाडासारखं असतं का? नाही नाही, तेच सांगतो ना की ती पानं सेम आपण आपट्याची झाडं एवढी एवढीशी असतात पानं आपट्याची. हो हो. आणि जी बाजारात आता येतात त्या सणाच्या वेळेला, त्यावेळेला त्याची मोठी मोठी पण पानं असतात. साधारण हा. ते स्ट्रक्चर तेच असतं, पण मोठी मोठी पानं असतात. ते असतात ते कांचन. अच्छा. ते कांचन झाडाची असतात. ती ऍक्च्युली आपट्याची तर- नसतात, ती वाटायची नसतात. तर सर त्याला पांढरी फुलं असतात का? कशाला? ते तुम्ही जे आता सांगितलं त्याला पांढरी फुलं अशी येतात का? फुलं मी असं नाही बघितली, पण मी तसली झाडं बरेच बघितले. फुलं कधीच बघितली नाही त्याला. येत असतील, बघायला पाहिजे. फुलं येत नाहीत सर. म्हणजे माझ्या तरी बघण्यात नाही आलं, किंवा आपट्याच्या झाडाला सुद्धा कधी फुलं आलेली मी नाही बघितली, पण येत असतील तर माहिती नाही. नाही, ती मोठी पानं जी तुम्ही म्हणताय ना त्याच्या हा, ते आपट्याच्या आमच्या आपट्याच्या झाडाच्या पानाचा आकार सारखाच असतो, फक्त मोठी मोठी पानं असतात. एवढी एवढी मोठी पानं असतात, जे अगदी 3-3, 4-4 इंचाची पानं असतात. तसेच द्विदल कसं धान्य असतं, तसं 2 पानं असतात फुलपाखराच्या याच्यासारखी, हो हो हो. तसं ते आपट्याच झाड पानं असतात ना, तसे सेम कांचनारची असतात. बर. तर ते जर रस्त्यात कुठं असं त्यावेळेला मिळालं आपल्याला, तर ते औषधी आहे आणि ते घेऊन यायचं, पण ते वाटायचं नाही, कारण ते काही आपटा नाही, आपट्याचं झाड नाही. ते आपट्याची झाडं मिळत नाहीत म्हणून असलं काहीतरी त्या प्रकारातलं म्हणून काहीतरी आणतात आणि विकतात. हे आहे ब्लड कॅन्सरसाठी मुख्य वापरतात. आणि शरीरातल्या गाठी शरीरात वेगवेगळ्या गाठी तयार होतात. त्या गाठी म्हणजे आता बायकांचं जर म्हटलं तर त्याला फॅब्रॉइड म्हणतात, म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी तयार होतात, त्याला फॅब्रॉइड म्हणतात. किंवा आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही काही गाठी तयार होतात. काहींना त्या गाठी ह्या पुढे मोठ्या झाल्या, त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात, म्हणून हे कॅन्सरसाठी असं म्हणतात. ऍक्च्युली हे गाठी त्यातनं कमी करतं, यासाठी कांचनार वापरतात. शरीरातल्या सर्व प्रकारच्या गाठी स्नायूमधल्या ज्या गाठी तयार होतात त्या काढण्यासाठी. नंतरचं आहे ज्येष्ठमध. ज्येष्ठमध सगळ्यांनी खात असेल किंवा आपल्या घरात पण असतो बरेच. त्याच्या काडीचे 7 ग्रॅम. खोकला, अगदी जुनाट खोकला आहे, साधा खोकला असू दे, सर्दी असेल खूप जुनी, सारखी सर्दी होते, ह्या लोकांच्यासाठी हे ज्येष्ठमध सर्वात चांगलं असतं. नंतरचं आहे तर जरा थोडं फास्ट घेऊ आपण. गोबरू. गोबरू म्हणजे आता त्याला काय म्हणतात इथे, आपल्याला असे काटे असतात त्याला, भरपूर ठिकाणी दिसतं असं रस्त्यावर, इकडे तिकडे साईडला, शेताच्या बांधांवर बारीक बारीक काटे, हिरवे काटे असतात, असे 4-5 त्याला असे काटे असतात. असं मोठं त्याला फळं येतात काट्यांची. ते बरेचदा चालल्यानंतर पाहायला लागतील, असे लागतात बरेचदा शेतातनं जाताना. तर ते जे झाड असतं त्याला गोखरू म्हणतात. त्याला लोकल भाषेत काय म्हणतात माझ्या लक्षात नाही आता. तर ते आहे 12 ग्रॅम. त्यातले काटे काढायचे, ठेचून काढायचे आणि मग टाकायचे. ते आहे युरिन इन्फेक्शन, किडनीच्या रिलेटेड, किडनी स्टोन किंवा युरिन इन्फेक्शन असेल, आपल्या मूत्राशयाच्या रिलेटेड, मूत्रमार्गाच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर त्यात उपयोगी येतं ते. वरुण साल. नंतरचं आहे वरुण साल. वरुण नावाचं झाड असतं, त्याची साल 7 ग्रॅम.
अर्थात ते साल म्हणलं तरी भरडच, वाळवायचं साल आणि त्याचं भरड तयार करायचं. ते 7 ग्रॅम भरड. हे शरीर शुद्धीसाठी वापरतात. शरीर ज्यावेळेस शुद्ध नसतं, काही काही लोकांचा घामाचा वास यायला लागतो. नॉर्मल लोकांचे असे जरी उन्हाळा असला तरी वास येत नाही, घाम येतो लोकांना. कपडे थोडेसे, कपड्यांवर थोडंसं ओलं दिसत असेल, काखेत वगैरे, पण असा वास पटकन येत नाही. काही लोकांचा भयंकर घामाचा वास यायला लागतो. अशा लोकांचा जो प्रॉब्लेम असतो ते म्हणजे त्यांचं रक्त शुद्ध नसतं किंवा शरीर शुद्ध नसतं, ते अशुद्ध काहीतरी कारणाने झालेलं असतं. तर त्या लोकांना हे वरुण सालाचा अर्क सर्वात चांगला असतो. नंतर आहे ब्राह्मी, 12 ग्रॅम. त्याच्या खोडाचं म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, सगळे अंग म्हणजे काय, सर्वांग म्हणतात. सर्वांग हा चांगला शब्द आहे. झाडाचे सर्वांग. सर्वांग म्हणजे काय, पानं, फुलं, फळं, खोड आणि मूळ, ही सगळी 5 अंग आहेत त्याची. पंचांग किंवा सर्वांग म्हणतात. तर त्या सगळ्यांचं 12 ग्रॅम भरड. ब्राह्मी, काही जण नील ब्राह्मी म्हणतात, काही जण ब्राह्मी म्हणतात. त्यामध्ये सर थोड्या उपजाती असतात त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, तर त्याप्रमाणे त्यांनी नावं ठेवली असतात. काहींची निळ फुलं असतात तर नील ब्राह्मी म्हणत, म्हणजे निळ्या ह्याच्यावरनं काहीतरी नील ब्राह्मी म्हणत असतात. आपल्या मेंदूच्या रिलेटेड, मस्तिष्क किंवा मेंदूच्या रिलेटेड जे काही त्रास असतील, पार्किन्सन उदाहरणं सांगतो फक्त, पार्किन्सन सारखे किंवा जे थोडेसे मेंटली, काहींना मधनच मानसिकता बिघडलेली असते किंवा जे मानसिक रोगी असतात त्या लोकांसाठी वगैरे हे सर्वात चांगला असतो. नंदी अर्क. नंदी अर्क हा नंदीपासून म्हणजे बैलाच्या मूत्रापासून, सेम आपण जसं गोमूत्राचं काढतो तसंच त्या गोमूत्राच्या ऐवजी नंदी टाकला तर त्या नंदीचा अर्क हा कशासाठी वापरतात, तर प्रजननाच्या रिलेटेड किंवा सेक्सच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी हा नंदी अर्क सर्वात चांगला असतो. ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत, मी वापरलाय बरेचदा. ते साधारण 98% वगैरे माझे जे काही मित्र आहेत किंवा माझे जे काही गुरु आहेत त्या सगळ्यांचं मिळून जर बघितलं तर 98% रिझल्ट आहेत त्यांना. मुलं झालेले आहेत, 10-10, 15-15 वर्ष मुलं होत नाहीत, अशा लोकांना हे नंदी अर्क 1-2 महिन्यामध्ये, 1-2 महिनेच घ्यावा लागतो. आणि हा एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला गर्भधारणा होते त्यानंतर इमिजिएट बंद करायचा आहे. आणि हा अर्क जो आहे हा स्त्री आणि पुरुष दोघांनी, दोन्ही जोडप्यांनी, दोघांनी घेतला पाहिजे. तर त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग टाकतात. त्या शेंगेचं पुढचं शेंग जर असेल तर पुढचं एक टोक काढायचं, मागचं काढायचं, मधला जो भाग आहे तो टाकायचा. ह्याची भरड वगैरे नसते, शेंग ठेचायची आणि टाकायची. ती आहे किती ग्रॅम आहे, 8 ग्रॅम. 8 ग्रॅम शेंग टाकायची त्यात 1 लिटर मागं. त्याला फेस जास्त येतो त्यामुळे त्यामध्ये 70% नाही चालत. शेवग्याची शेंग टाकल्यानंतर प्रचंड फेस येतो, किंवा आता अजून 1-2 अर्क येणार आहेत पुढे, त्याला फेस भयंकर येतो, त्यामुळे ते 50% पेक्षा कमी ठेवावं लागतं. जे काही कपॅसिटी आहे आपली 10 लिटरचं जर पात्र असेल त्यामध्ये 3-4 लिटरच टाकायचा, नाहीतर त्याला फेस भयंकर येतो. शेवग्याने फेस येतो, तसंच बाकी काय अजून पुढं आहे आपल्या 1-2 गोष्टी त्यामध्ये फेस येतो. त्याच्यामध्ये एक लिहून ठेवा की हे जर असेल तर 30 ते 40% जास्तीत जास्त टाकायचं. नीम अर्क. नीम अर्क म्हणजे काय, कडुलिंब, कडीपत्ता नव्हे, कडुलिंब. जे आपण पूर्वी त्याची काडी दात वगैरे घासायला वापरायचे, कडू असते खूप, तर ते कडुलिंब आपल्या सगळीकडे दिसतं. सगळ्या शहरांमध्ये कडुलिंबाची झाडं असतात. कडुलिंबाचे झाडं वैशिष्ट्य काय आहे तर ते 24 तास तुम्हाला ऑक्सिजन देत असतं. तसं प्राण्यांमध्ये फक्त गाय आहे की जी 24 तास आपल्या नाकातून जे काही ऑक्सिजन घेते, श्वसनाद्वारे, ती सोडताना सुद्धा ऑक्सिजनच सोडते, कार्बन डायऑक्साईड सोडत नाही. माणूस काय करतो, ऑक्सिजन घेतो, त्याचं काही 2-4% 10% वापर करतो आणि बाकीच्या सगळ्याचा कार्बन डायऑक्साईड करून सोडतो ते ऑक्सिजन.
जो ऑक्सिजन पुन्हा बाहेर येतो तो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये येतो. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचं मिक्सचर होऊन ते CO2 तयार होतं. तसं गाईमध्ये ऑक्सिजन जसा घेतो, जिला जे पाहिजे तेवढा तिने शोषला की राहिलेला तो ऑक्सिजन तसाच परत बाहेर येतो. तसं ह्या झाडांमध्ये सुद्धा आहेत. वड, पिंपळ ज्याला पार दिसतो गावांमध्ये, ज्या झाडांना पार बांधलेले असतात, म्हणजे बसायला जागा केलेली असते, पूर्वीच्या खेडेगावांमध्ये असतात सगळीकडे, तर ती झाडं ही सगळी 24 तास ऑक्सिजन सोडणारी असतात. बाकी झाडं ही संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर हे कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. हा फरक आहे. आणि नीम अर्क त्याची फुले, पाने, खोड काही जे काय असेल ते काही चालतं. कुठलं ते एक, सगळं वापरायची गरज नाही. फुले, पाने किंवा खोड हे साधारण 12 ग्रॅम वापरायचं एका लिटरला. ते आहे एक्सटर्नल यूजसाठी आहे. खाल्लं तरी चालतं, पण त्याचं फार काही हे नसतं. आपलं समजा तोंडात काहीतरी जखम झाली तर ते चालतं. हे सगळं म्हणतात का अँटीबायोटिक किंवा डेटॉल सारखे जर वापरायचं असेल, रोगप्रतिकारक अँटीबायोटिक सारखं जर वापरायचं असेल तर हे नीम अर्क आहे. कुठली जखम धुण्यासाठी वगैरे ते शक्यतो ते एक्सटर्नल यूजसाठी वापरतात. पण थोडंसं पोटात गेलं तरी काही त्याने काही फरक पडत नाही, कारण कडुलिंब आपण खातोच, गोमूत्र पण पितो, त्याचा काही फार काही फरक पडत नाही. आता काही स्पेशल अर्क ते आता घ्यायला वेळ नाहीये. रक्तशुद्धी म्हणून एक अर्क असतो, तो भयंकर चांगला असतो. त्यात 5 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वापरतात, पण ते आता जास्त वेळ जाईल त्यामध्ये. ठीक आहे. हे एवढ्या प्रकारचे अर्क असतात. आता ते अर्क काढल्यानंतर जे काही राहतं, आता 10 लिटर आपण गोमूत्र घेतलं, 5 लिटर अर्क काढला, राहिलेलं 5 लिटरचं करायचं काय, तर त्याला आपण क्षार म्हणतो. क्षार. तर गोमूत्र क्षार जो असतो तो आटवला की त्याच्यातलं जे घन पदार्थ तयार होतो त्याच्या गोळ्या तयार करतात, त्याच्या घनवटी तयार करतात. आता त्या आपल्या साईटवर मी नंतर घनवटीचं सगळं टाकेन. ते घनवटी तयार करताना ठराविक वेळेला ते अगदी त्याची तार यायला लागली, घट्ट झाल्यानंतर ते हे करून बघतात की ते थोडीशी तार यायला लागली की त्याचं अग्नी बंद करतात आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला वेगवेगळ्या जडीबुटीचं पावडर टाकते. त्यासाठी आपल्याला ती पावडर लागते. हे भरड काढल्यानंतर जी काही खाली पावडर शिल्लक राहणार आहे चाळल्यानंतर, ती पावडर आपल्याला घनवटीला वापरायची आहे. तर तिचं प्रमाण आहे ते सगळं आता तुम्हाला त्या साईटवर मिळेल प्रत्येक ह्याचं. ते शक्यतो आपण त्रिफळा जास्त लोकांना देत असतो. त्रिफळा घनवटी जी आहे तेवढं फक्त घेतो मी. त्रिफळामध्ये 3 फळं असतात म्हणून त्याला त्रिफळा म्हणतात. माहिती आहेत का कुठली 3 फळं असतात? कोणाला माहिती आहे यातलं? आवळा, अजून आवळा, भेडा आणि हरडा अशी 3 फळं असतात. असं लिहा, आवळा, भेडा आणि हरडा. म्हणजे काय, A, B आणि H क्रमाने लिहायचं. आवळा, भेडा आणि हरडा. हे कशासाठी लिहायचंय की आवळा खालून चालू करायचं. हरडा जो आहे तो 100 ग्रॅम घेतला तर भेडा 200 ग्रॅम घ्यायचा आणि आवळा 300 ग्रॅम घ्यायचा. म्हणजे 3:2, 2:1 ह्या प्रमाणामध्ये त्याची पावडर जर केली, ह्या पावडरी मिक्स केल्या सगळ्या आवळा हा जंगली आवळा, म्हणजे काय आपण त्याला म्हणतो जसं गोल असतो त्याला काय म्हणतात, राय आवळा म्हणतात ना, पण त्यामध्ये छोटा असतो तो. असं बाकीचे जे संकरित आहेत एकदम मोठे मोठे आपण जे बाजारात बघतो आवळे एवढे मोठे, ते चालत नाहीत. त्यातच छोटा असतो, तर तो छोटा राय आवळा तो त्याची वाळवून त्याची भरड तयार करतात, त्यातल्या बिया काढून, सगळ्याच्या बिया काढल्या जातात. हरडा आणि बेहडा त्या प्रमाणामध्ये त्याचं मिक्सर तयार केलं की त्याला त्रिफळा चूर्ण म्हणतात.
ते चूर्ण घनवटीसाठी वापरलं. साधारण 25-30% ते त्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जडीबुटीला वेगवेगळं प्रमाण आहे थोडंसं, पण साधारण 20 ते 30% या प्रमाणामध्ये तेवढं ती चूर्ण लागते. एकदा घट्ट क्षाराचं जे काही घट्ट बनलं की त्याच्या 25%, त्याच्या वजनाचे साधारण 25% ही तेवढी पावडर लागते. ती त्यात मिक्स करतात आणि मग त्याच्या गोळ्या तयार करतात बारीक बारीक हाताने. तर त्याला आपण घनवटी म्हणतो. तर हे त्रिफळा घनवटी ही सर्व रोगांसाठी चांगलं आहे. त्रिफळा हे 3 कशासाठी आहेत? वात, पित्त आणि कफ. हे तिन्हीसाठी ते 3 वेगवेगळी फळं आहेत. तर त्याचा वापर होतो. आता बाकीची जी बरीचशी गोष्टी आहेत ज्या आपण वापरू शकतो, आपण एक शॉर्टमध्ये घेऊ की काय काय असतं आणि ते कसं बनवायचं वगैरे हे तुम्हाला साईटवर सुद्धा मिळेल. त्यातलं काही नाही समजलं तर तुम्ही कधीही विचारू शकता. उद्याच विचारलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही वाचा व्यवस्थित. आता हे मी फोटोच्या ह्याच्यात टाकलेलं आहे. सगळ्यांचे फोटो काढून टाकलेले माझ्या वहीचे. ते एखाद्याला आत्ता काही काही रिडेबल नसतील, काही असेल, थोडंसं त्रास होईल. ते आता हळूहळू मी टाईप करणं चाललं आहे माझं. ते सगळं झालं की आपण एक 8-10 दिवसात 15 दिवसात आपण ते व्यवस्थित टेक्स्ट टाकू. आता सध्या वाचायला चालतील असं मला वाटतं, वाचू शकाल. तर ते सगळे वाचून घ्या. कुठले अजून भरपूर आपल्याला हे आहेत. फक्त आपला अर्क झालेला आहे. जसं केस तेल बनवतात केसांच्या संदर्भात, वेदनाशामक तेल बनवतात, पेन किलरसाठी सारखं वापरतात. वेदनाशामक तेल सुद्धा सगळं आपण जे काय वापरतो ते खाण्याचं असल्यामुळं दाताचे प्रॉब्लेम असतील, दात दुखत असेल, दाढ दुखत असेल तर त्यावेळेला सुद्धा कापसात भिजवून ते आपण लावू शकतो तिथे. ते पोटात गेल्यानेही काही होत नाही. असं कुठेही तुम्हाला वेदनाशामक बाहेरनं लावणारं जे काही हे असेल कुठलेही औषध हे तुम्हाला आपण गव्यापासून जे काय बनवतं ते कुठलंही औषध असं हे नसतं की खायचं नाही किंवा कुठलंही फॉर एक्सटर्नल यूज ओनली असं काही लिहावं लागत नाही, किंवा कीप अवे फ्रॉम चिल्ड्रन्स वगैरे असं काही लावत नाही. लहान मुलांनी कुठलंही चाटलं काही खाल्लं तरी चालतं. त्यामुळे आपल्या ह्याच्यातनं कुठेही साईड इफेक्ट्स नसतात, सगळं नॅचरल असतं. त्यामुळं हे आणि गाईनं सगळं व्यवस्थित सिद्ध केलेलं असतं. त्यामुळं आपल्याला त्याचा कोणालाही त्रास होत नाही. त्यामुळे असल्या काही वॉर्निंग लिहावं लागत नाही. आता हे मंजिष्ठा मलम, गोमय मलम, नस्य नासिका हे मी सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, वेबिनारमध्ये अटेंड केला असेल तर. झेंडू स्प्रे आहे. झेंडू स्प्रे खूप महत्त्वाचा आहे. नीम स्प्रे, आणि त्यात एक हे लिहिलेलं नाही आहे मी, अमृतधारा. ते एक तुम्ही बघा. अमृतधारामध्ये 3 गोष्टी असतात. ते म्हणजे भीमसेनी कापूर असतो, आणखीन त्याचं सत म्हणजे अर्काचं ते घनपदार्थ तयार केलेला असतो. कापूर हा नॉर्मल कापूर म्हणजे काय की कशाचा तरी अर्क काढलेला असतो त्या झाडांच्या ह्याच्यापासून, आणि त्याचं ते सत तयार करतात, म्हणजे अर्क काढतात आणि त्याचं ते ह्याच्यामध्ये घन पदार्थात ते कन्वर्ट करतात. तर त्याला सत म्हणतात. ते आहे भीमसेनी कापूर. आणि दुसरं काय आहे, ओव्याचं सत. आणि तिसरी काय गोष्ट आहे, एक मिनिट साईटवर बघूया आपण. पुदिना. पुदिना सत. त्या गोष्टी एकाच एक या एकत्र केल्या की ऑटोमॅटिक ते पातळ पाणी तयार होतं. ते सगळ्या घन पदार्थ असतात ते एकत्र तुम्ही काचेच्याच बाटलीत ठेवायचं. काचेच्या पात्रामध्ये तुम्ही एकत्र करून ठेवले की ऑटोमॅटिक थोडं 10-15 मिनिटांनी त्याचं टोटल पाणी तयार होतं, आणि ते झाकून ठेवायचं कारण ते उडून जातं. तर त्याला अमृतधारा म्हणतात. ते सर्वात महत्त्वाचं आहे. ते भरपूर रोगांसाठी आहे, वापरता येतं. मी आता अमृतधारा म्हणून एक सब्जेक्ट टाकलाय त्यात आजच, तो वाचा की ते काय काय ह्यांना वापरता येतं. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उत्पादनं आहेत ते सगळे टाकलेले आहेत, ती थोडी वाचा. सगळं आपल्याला यात चर्चा करायला तेवढा वेळ मिळणार नाहीये. महत्वाची जर तुम्हाला काय वाटलंय तर आज वाचून बघा की काय त्यामध्ये एक पंच नाही काय प्रथमोपचार म्हणून एक सब्जेक्ट आहे, तर तो वाचा. त्यामध्ये 7 आपण औषधं अशी तयार ठेवलेली आहेत की जी आपल्या घरामध्ये कायम पाहिजेत प्रथमोपचार करण्यासाठी. आणि त्या प्रत्येक गोष्टीचा वापर बघा काय काय होतंय, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ती का घरात पाहिजेत.
त्यामध्ये तुळशी अर्क आहे, नीम अर्क आहे, झेंडू स्प्रे आहे. झेंडू स्प्रे हा आपल्या गावठी झेंडू जे असतात त्यांची फुलं काढतात. त्या फुलांचं हिरवा पार्ट जो असतो बाहेर, झेंडूला खाली हिरवा असतो आणि आतमध्ये ते लहानपणी आपण खायचो ते खोबरं म्हणून असं. तर ती गोष्ट हे सगळे बाजूला काढायचे आणि जे काही पाकळ्या आहेत आणि त्याचे बारीक बारीक पाकळ्यांना जे खाली तंतू असतात ते सगळ्या एकत्र करायचे आणि ते क्षारामध्ये, गोमूत्र क्षार जो आपण अर्क काढून राहिलेला आहे त्या क्षारामध्ये साधारण 40 ते 45 दिवस भिजवून ठेवायचे आणि 45 दिवसानंतर तो क्षार 30% आटवायचा. तो आटवला की नंतर गाळायचा आणि त्यात आंबे हळद किंवा जंगली हळद असते. आम्ही जंगली हळद टाकतो कारण तिथं आम्हाला अवेलेबल आहे. ती नाही मिळालं तर आंबे हळद त्यात टाकली. ह्या गोष्टी बाजारात मिळतात, कुठेही आंबे हळद मिळते, कुठल्याही दुकानात मिळते, औषधाच्या दुकानात. तर अशा गोष्टी आपण आणून आपण घरच्या घरी तयार करू शकतो. झेंडू स्प्रे अतिशय उपयोगी आहे. माझ्या बरेचसे पेशंटला खूप फायदा झाला. म्हणजे ॲलोपॅथी किंवा बाकीची काही आयुर्वेदिक असू देत, काही काही बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते प्रयत्न करतात आणि ते सक्सेस होत नाहीत. असे काही पेशंट सुद्धा आपल्या झेंडू स्प्रेने पटापट बरे झालेले आहेत. त्यामुळे झेंडू स्प्रे आणि नस्य करताना ताजं एक नस्य बनवतात आणि एक जुन्या तुपाचं नस्य बनवतात. ताज्या तुपाचं बनवलं तर ते आपल्याला खाण्यासाठी वापर करता येतो. जे काही आपल्या कंठापासून केसांपर्यंत जे काही नस्याचा उपयोग आहे नाकात टाकल्याने, तोच उपयोग किंवा तो पोटामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींना नस्य आपण खाल्ल्याने सुद्धा फरक पडतो. खूप फास्ट आपलं रिकव्हरी होती. तर नस्य आणि झेंडू स्प्रे फार महत्त्वाची गोष्टी आहेत. हे कायम आपल्या घरात असलंच पाहिजे. ह्या बरेचसे प्रॉब्लेम हे आपले 70-80% यांना वेळेवर जर मिळाले तर बरेचसे प्रॉब्लेम हे त्यातनं सॉल्व्ह होतात. अगदी पॅरालिसिस असेल तर पॅरालिसिस अटॅक आल्या जर आपण टाकलं नसते तर तो 15-20 मिनिटात किंवा अर्धा तासात तो नॉर्मल होतो माणूस. काही डॅमेज होत नाही, कुठलाही अवयव अधूरा राहत नाही, काही होत नाही. काहींचे डोळे अधूर राहतात किंवा काहींचे हात पाय काहीतरी लुळे होतात एका साईडचे, असं काही जे काही इफेक्ट नंतर होतात पॅरालिसिस अटॅकचे, हे सगळे वाचतात. पण ते इमिजिएट पाहिजे. तुमच्याकडे आत्ता जर नाहीये आणि समजा तुम्ही 2-4 दिवसांनी ते चालू केलं तर थोडा वेळ लागतो मग रिकवर व्हायला. म्हणजे जितकं उशिरा तुम्ही चालू कराल तेवढं तितका वेळ रिकवर व्हायला लागतो. आणि इमिजिएट केलं की तुम्हाला 15-20 मिनिटात अर्ध्या तासात त्याचा रिझल्ट मिळतो आणि माणूस नॉर्मल होतो. म्हणजे 90-95% त्याचे सिमटम्स सगळे नष्ट होतात त्याच 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात. आणि हे पुढे 1 महिनाभर कंटिन्यू केलं की त्याला 100% पॅरालिसिसचे जे काही सिमटम्स आहेत ते सगळे जाऊ शकतात. असं त्याच दृष्टीनं फक्त पॅरालिसिस असं नाहीये, कंठापासून शेवटचे जे काही रोग आहेत, खूप माझे पेशंट असे आहेत की ज्यांना लहानपणापासून सर्दी आहे किंवा 10-12 वर्ष झाले सर्दी आहे, डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत, डोळ्यातनं पाणी येते, काहींचे डोळे कोरडे होत आहेत, त्यांच्या कानातनं आवाज येतोय, ह्या सगळ्यांसाठी नस्य दिलं की लगेच त्यांना रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे नस्य, झेंडू स्प्रे ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्याकडे असल्याच पाहिजेत, ॲटलिस्ट आपल्या घरासाठी का पण असल्याच पाहिजेत. ठीक आहे, तर याबद्दल अजून कोणाला काही शंका आहे का? आपण एक 10 मिनिटं जास्त घेऊ शकतो आज, कारण आपण उशिरा चालू केलंय. आता शंका काही असतील तर विचारा. तोपर्यंत मी बघतो काही राहिलंय का. अमृतधाराविषयी एक महत्वाचं म्हणजे ते डोळ्यात अजिबात जाता कामा नये. लहान मुलांच्या जवळ नाही ठेवायचं. हे एकच असं आहे की ते लहान मुलं, कारण ते गव्याशी संबंध नाहीये, ते आयुर्वेदाशी संबंध आहे. पण हे आपल्याला पाहिजे प्रत्येकाच्या घरात. हा, काही कोणीतरी विचारणार होतं, विचारलं तर चालेल. सर, अमृतधारा कशा कशावर आहे? अमृतधारा हे प्रथमोपचार म्हणून आपण वापरतो. त्यात गव्याचा आपल्या संबंध नाहीये, पण ते आपल्याकडे असलं पाहिजे आणि हे आपण कुणीही घरात करू शकतो. कारण हे सगळं आपल्याला वाण्याच्या दुकानात मिळतं. या गोष्टी सगळ्या कापूर वापरताना भीमसेनी कापूरच वापरावा. हे डोकेदुखी
डोकेदुखी होत असेल तर रुमालाला हे करायचं, ते 2-4 थेंब टाकायचे आणि वास घेत राहायचा. डोकेदुखी थांबती, सर्दी थांबती. किंवा दुसरं आहे ते मी आता त्या ह्याच्यात लिहिलंय बरंचसं कुठल्या कुठल्या गोष्टी असे बारीक बारीक जे छोटे छोटे आपले प्रॉब्लेम असतात. खोकला होतो, हे वेगवेगळ्या असे बारीक बारीक जे प्रॉब्लेम आहेत ते सुरुवातीलाच आपण ते जर वापरलं तर त्याचा उपयोग होतो चांगला आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत नाही आपल्याला. अगदी काही मिनिटांमध्ये 15-20 मिनिटांमध्ये अर्ध्या तासात आपल्याला त्याचा इफेक्ट जाणवतो. त्यामुळे अमृतधारा हे फार महत्वाचं आहे. जसं आपण ते बाकीचे 2 म्हणलं, लागल्यानंतर सुरी कापली काय झाली आपल्या घरामध्ये लागतं. जसं मी आता गोठ्यावर असताना गुळवेलचं कटिंग करत होतो, त्यावेळेला गुळवेलचं कटिंग करत असताना माझं एक बोट पूर्ण निम्म्यापर्यंत असं कट झालं आणि त्याचं हाड दिसायला लागलं, नख तुटून पडलं आणि सगळं असं मांस बाहेर आलं. आता हे इथे दिसत नाहीये. तर ते रविवार असल्यामुळे मी डॉक्टरकडे जाऊ शकलो नाही. मला टाके टाकायची हे होतं किंवा ते जास्त फाटलंय म्हणल्यानंतर टाका टाकला पाहिजे. तर मी रविवारी डॉक्टर नसतात तिथे खेडेगावात. गोठ्याच्या इथं म्हणजे खेडेगाव आहे, जंगल आहे जवळ. तर तिथे काही डॉक्टर नसतात. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो 10-11 वाजता सोमवारी. तर ते म्हणले की तुम्ही 2-4 दिवस अगोदर यायला पाहिजे. आता ही जखम भरत आली आहे, आता आपल्याला टाके टाकता येणार नाही आहे. तर मला 2-4 दिवस वगैरे काही नाही, काल संध्याकाळी लागलेलं आहे. ते एका रात्रीत एवढी जखम बरी झाली की जे हाड दिसत होतं. एवढे माझ्या बाबतीतलं मी तुम्हाला सांगितलं. असे मी बरेच पेशंट जखमांच्या बाबतीत बरे केलेले आहेत. मोठमोठ्या जखमा खुराड लागलेले आलेले आहेत किंवा काही लोकांचे डायबिटीसचं मी दाखवत असतो. बारीचसा खिळा लागला होता कुठेतरी, का काहीतरी गाडी किक स्टार्ट करताना वगैरे असं काहीतरी बारीक त्याला लागलं होतं. तर त्याची अशी एवढी मोठीच्या मोठी जखम झाली, त्यात आळ्या पडायला लागल्या. तर कुठल्याही औषधाने त्याला ते कंट्रोल होईना. त्या गोष्टी सुद्धा त्याला साधारण 15-20 दिवस किंवा महिना जवळजवळ गेला असेल, पण त्याची रिकवर झाली ती जखम. आणि डायबिटीसच्या लोकांना हे सर्वात फार महत्वाचं आहे, झेंडू स्प्रे. कुठेही काही डायबिटीसचा माणूस जर तुम्हाला भेटला आणि त्याला जखमा होतातच, त्यांना ऑटोमॅटिक जखमा होतात. काही ना काहीतरी त्यांचं सेन्सेशन गेलेलं असतं त्या औषधांमुळे. डायबिटीसमुळे तसं होत नसतं. डायबिटीसवरची औषधं जी असतात त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून त्यांच्या हातापायाचे असे सेन्सेशन जातात, त्यामुळे त्यांना कुठं ना कुठेतरी लागत असतं. तर त्यांच्यामध्ये त्या जखमा बऱ्या होत नसतात. त्या बऱ्या का होत नाहीत, तर सेन्सेशन नसतं, म्हणजे त्यांना पुन्हा पुन्हा तिथं ते धक्के लागतो, त्यामुळे त्या जखमा बऱ्या होत नाहीत. तर ह्या गोष्टीमुळे त्या झेंडू स्प्रे हा डायबिटीससाठी अतिशय चांगला आहे. ठीक आहे, अजून काय प्रश्न? झेंडू स्प्रे हा बाह्य उपचारासाठीच आहे ना फक्त? गरज नाही आहे, पण जखमा या बाहेरच होतात. आतल्या जखमा काय आपण ते पिऊन वगैरे असं नाही जखमा बऱ्या होणार त्या. पण समजा दाताला असेल काय, ते दात कुठेतरी जखम झाली किंवा आपल्या जिभेला किंवा असं कुठेतरी जीभ कट होती, काय होतं, त्याला सुद्धा तुम्ही ते कापसाच्या बोळ्याने लावलं तरी चालतं. कारण त्यात सगळे खाण्याच्याच गोष्टी आहेत. सगळं कुठलंही असं न खाण्यासारखं काही नाही. आपण सांगितलं काय काय आहे त्यामध्ये, आठवते का काय काय टाकतो आपण झेंडू स्प्रे मध्ये? नाही सर. झेंडू स्प्रे मध्ये आपण काय काय कंटेंट्स टाकले हे लक्षात आहे का? झेंडू स्प्रे कसं बनवायचं मी सांगितलं ना मगाशी. गोमूत्राचा क्षार असतो. गोमूत्र आपण पिऊ शकतो. गोमूत्राचा क्षार असतो, आटवलेलं गोमूत्र आहे, त्यामुळे ते सुद्धा पिऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, झेंडूची फुलं टाकतो. आपण झेंडूची ते खालचे खात होतो लहानपणापासून. ते खोबरं खोबरं म्हणून खातात लहान मुलं आतलं. ते पाकळ्या पण खाऊ शकतो. ते काय विषारी नाहीत किंवा काही वेगळं काही नाही आहे. त्याला चव लागत नाही म्हणून आपण खात नाही, पण ते खाऊ शकतो. आणि तिसरं आपण हळद टाकतो, हळद पण खाऊ शकतो. मग त्या पलीकडे काही नसलं त्यामुळे ते आपण पोटात गेलं तरी चालतं. पण ते घोडभर पिण्याची काही गरज, म्हणजे घोडभर पिल्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळं त्रास होणार, कारण ते हळद एवढी आहे. ते किती प्रमाण वगैरे सगळं साईटवर दिलेलं आहे, त्या ह्याच्यामध्ये किती प्रमाणात काय टाकायचं ते. तर त्यामुळे ते जास्त असं गोमूत्रासारखं पिण्यात अर्थ नसतो. पण काही दातांना किंवा तोंडामध्ये असं काही जर झालं, जखमा झाल्या कशाच्या काही कारणाने, तर तिथे तुम्ही कापसाने ते लावू शकता, त्या बऱ्या होतात लगेच. आपले कुठलंही औषध असं तोंडात गेल्याने काय होत नाही किंवा पोटात गेल्या शरीरात गेल्यानंतर काहीही होत नाही.
पण आपण काही गोष्टी ह्या एक्सटर्नल यूजसाठी चांगल्या म्हणतो, तर त्या एक्सटर्नल यूजसाठी डेव्हलप केलेल्या आहेत. आता काही मलमं आहेत त्यामध्ये काही काही वेळेला आपण नवसागर टाकतो. नवसागर नाही, काय म्हणतात त्याला, हिरवं असतं ते, निळं असतं ते, विषारी असतं. तर ते एका मलममध्ये टाकतो. तर ते फक्त आपल्याला खाता येत नाही, पण थोडंसं काही हे असेल, त्रास असेल, तर ते थोड्या प्रमाणात लावलं तरी चालतं, कारण त्यामध्ये अगदी 1 किलोला आपण 2 ग्रॅम वापरतो ते. पण ते पूर्ण इटेबल नाही होत आहे. त्यात थोडंसं विषारी पदार्थ आहे. तर असं काही गोष्टी असतील त्याच फक्त आपण लहान मुलांनी खाल्ल्याने फार काही त्रास होणार नाही, पण नक्कीच ते चांगलं नाहीये खाणं. बाकीच्या ह्या गोष्टी खाल्ल्याने काही फरक पडणार नाही, कुठलाही त्रास होत नाही. अशा काही गोष्टी आहेत, 1-2च गोष्टी आहेत फक्त, ज्याचा थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. होत नाही, पण होतो. काही लोकांना 1% लोकांना होऊ शकतो त्रास. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहेत का? तुम्ही आंबे हळद आणि दुसरी एक हळद सांगितली होती. जंगली हळद म्हणतात. ती कशी, म्हणजे काय असतं ते? जंगली हळद ती खात नाहीत काय शक्यतो, पण ती काही विषारी नसते, पण ते खात नाहीत, त्याची चव वेगळी लागते. ती ती पिवळी आयुर्वेदाच्या नसते. दुकानात मिळते. नाही, ती नाही. जंगली हळद ही तुम्हाला जंगलातच मिळणार, ती बाजारात कुठे मिळणार नाही. ती माझ्या इथं आहे, माझं गोठा जंगलामध्ये आहे, तिथे मला मिळते म्हणून मी ते वापरतो. ती नाही मिळाली तर तुम्हाला आंबे हळद तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळू शकते. ती इटेबल असते, किंवा ही जंगली हळद सुद्धा खाल्लेली चालते. ती हिरवी पिवळी नसते, पण जंगली हळद. काळी हळद कुठली असते मग ती म्हणतात ती? हळदीमध्ये बरेच प्रकार आहेत. अच्छा. त्यातली आंबे हळद ही असते तर थोडीशी लालसर असते, म्हणजे पिवळीच असते, आंबे पण हळद ती आहे माझ्याकडे. लालसर असते. हा, बाकीची आपली हळद असते पूर्ण पिवळी असते. त्याचं पण चालतं, म्हणजे नाहीच मिळालं तर साधी हळद पण चालती. आपल्याला सर्वात चांगलं काय आहे तर आंबे हळद आहे. त्याच्यापेक्षा चांगलं काय तर जंगली हळद आहे. पण जंगली हळदीचं मिळण्याची शक्यता फार कमी असते, जास्त लोकांना मिळत नाही. आणि तुम्ही शेणी बद्दल जे सांगितलं, की मी त्या दिवशी पालीला गेलेलो होतो, ते एखाद्या म्हणजे अरण्यामध्येच गेलेलो आम्ही. तिकडनं मला अशा टाईपची गौऱ्या त्याला ते रानगौरी म्हणून. हा 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 तर मला, मी तिकडे पाहिली होती. तिकडचे जे शेतकरी किंवा जे होते त्यांच्याकडनं मी मागून आणलेले, जे अशा बऱ्याचशा आणले ते मी. शेतात किंवा इकडे ऑटोमॅटिक वाळलेल्या, हो. त्यात कुठेही भोकं नसतील ना, असे कीड, कारण ओलं शेण जर जास्त वेळ राहिलं तर लगेच त्यात किडे होतात. मग त्याला अच्छा. भोकं बिकं जास्त नाही येत ना, एवढं बघायचं म्हणजे ती रानगौरी आहे, म्हणजे चांगली रानगौरी आहे. अगदी जर भोका पडलेले असतील असे, ते नंतर वाळायच्या वेळेला ते किडे बाहेर येतात भोक पाडून. अजून तसं तरी दिसत नाहीये की किडे हा. आले किंवा काय असं. मग ते 1-1.5 तासात वाळले असेल ना, उन्हाळ्यात ज्या रानगौऱ्या तयार होतात ना, त्यात किडे होत नाहीत, लगेच वाळतं ते. तर ते जे आहे ते सर्वात चांगली. ओके. अजून काही? 8 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. अजून काय असेल तर आपण पुढं उद्या पण काही गोष्टी घेणार आहे, त्याच तुपा बाबतीत किंवा गौऱ्यांच्या बाबतीत. ठीक आहे, आजचं सेशन क्लोज करूया. हो सर. जय गो माता. जय धन्यवाद. गो.